मोबाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये फ्लाईट मोडवरती असलाच पाहिजे. ज्यांना मोबाईल शिवाय जमत नाही ते उठून गेले तरीही चालतील, हा माझा नियम आहे आणि तो माझा दंडक असतो. तो आमदार खासदार मंत्र्यासकट सर्वांना बंधनकारक असतो जेव्हा मी व्याख्यानासाठी उभा असतो. काही लोकांना वाटेल माझा मोबाईलला विरोध आहे का? मुळीच नाही. तंत्रज्ञानाला विरोध आहे का? तेही नाही. त्यामागची माझी भावना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा परमपूज्य बाबासाहेब ऐकत असताना जगातला कोणताही विषय आम्हाला मोठा नाही, हा तुमचा समर्पित भाव असला पाहिजे. म्हणून मोबाईल नाही. आज ऐतिहासिक प्रांगणामध्ये आपण जमलेलो आहोत कारण हा महाड तालुका जिथं छत्रपतींच्या घोड्यांच्या टापांचे कित्येक पावलं, निवय छत्रपतींचे पावलं या तालुक्यामध्ये कैक वेळा पडलेत. परमपूज्य बाबासाहेबांच्या पावन पवित्र स्पर्शाने पावन झालेली ही भूमी जिथे तुम्ही बसलाय ते वेऊज आहे. तिथं दोन महापुरुषांचे वेऊज आहेत. त्यामुळे व्याख्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्या सभागृहात ऐकणं, कोणत्या किल्ल्यावरती ऐकणं आणि दोन महापुरुषाच्या पावन पवित्र स्मृतीनं त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मैदानात ऐकणं 7 जन्माची पुण्याई लागते. आणि त्यामुळं मी सर्वप्रथम या सर्व महाडकरांचं मनापासून कौतुक करेन. त्यांनी इथंही संधी उपलब्ध करून दिली. आजच्या या सर्व कार्यक्रमाचे आयोजक आंबेडकरी आणि शिवप्रेमी महाडकर, या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माझे मित्र माननीय सोमनाथजी घारगे, हिंदवी परिवाराच्या प्रत्येक मोहिमेमध्ये मागच्या 15-20 वर्षापासून सातत्याने 3-3 दिवस सहभागी असलेले माजी मंत्री माननीय बच्चूभाऊ कडू, या नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय कोळेकर साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांनी मागच्या अनेक दिवसात अनेक वेळा इथे चक्रा मारल्या, ते हिंदवी परिवाराचे मोहीम सरनोबत डॉक्टर संभाजी भोसले, डॉक्टर राहुल वारिंगे, हिंदवी परिवाराचे मार्गदर्शक माननीय श्रीकांतजी कासट, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा विषय इतका व्यापक आहे आणि एका व्याख्यानाचा नाहीये, तो अनेक व्याख्यानमालांचा विषय. दोन महापुरुष, अथांग महासागर, त्यांचे विचार तासा दीड तासात बंदिस्त करून दाखवणं म्हणजे महासागराला कमंडलूत बंद करून दाखवा असं सारी नाही. पण आज काही मोजक्या विषयावरती आपण बोलू शकतो. त्यामुळे माझं व्याख्यान हे कोणत्याही विषयावर असो, माझी सुरुवात महाराष्ट्राच्या महतीने असते आणि मग नंतर प्रमुख व्याख्यानाचा विषय असतो. मी विज्ञानवादी आहे परंतु आध्यात्मिक आहे. विज्ञान आणि अध्यात्म एक थीन लाईन आहे. सुपरस्टिशियसनेस असणं आणि स्पिरिच्युअल असणं यात फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही वॉज स्पिरिच्युअल, नॉट सुपरस्टिशियस. त्यामुळे समजून घ्या. तुम्हालाच प्रश्न करतो, त्याचा बुद्धिप्रामाण्यवाद विज्ञानवाद कुठेही लागत नाही. विचार करून बघा, द गॅलेक्सीज, आकाशगंगा, एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्यात पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, त्या पृथ्वीवर 193 देश, त्या 193 देशात द भारत, हिंदुस्तान एक. विचार करून बघा, का तुमचा माझा जन्म नियंत्याने
आफ्रिकेत केला नाही, अमेरिकेत केला नाही, न्यूझीलंड मध्ये केला नाही, कॅनडात केला नाही. कुठला बुद्धी प्रामाण्यवाद लावणार, कोणता विज्ञानवाद लावणार? व्हाय नाही लावू शकत तुम्ही. कुठलाही बुद्धी प्रामाण्य नाही, कुठलाही विज्ञानवाद नाही, कुठलाही कार्यकारण सिद्धांत लावू शकत नाही. व्हाय. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की काहीतरी पुण्यही लागते. एवढ्या मोठा आकाशगंगा, त्यात पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, त्यावर 193 देश, जन्म आफ्रिकेत नाही, अमेरिकेत नाही, ऑस्ट्रेलियात नाही, न्यूझीलंड मध्ये नाही, जन्मनियंत्याने घालून घालावा तो भारत देशामध्ये ही 7 जन्माची पुण्याई आहे. आणि हिंदुस्थानात भारत देशामध्ये एवढी राज्य, जन्म झारखंड बिहार मध्ये नाहीये, आसाम अरुणाचल मध्ये नाहीये, जन्म होऊन व्हावा, नियंत्याने घालून घालावा तो छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ही भाग्याची गोष्ट आहे. हे 2 मराठी नररत्न आहेत. तमाम मराठीयांना अभिमान वाटावा असे 2 मराठी सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही तामिळनाडूत गेलो होतो 2017ला. माझी 3 व्याख्यानं होती आणि सुदैवानं आमच्या सोलापूरचे माजी कमिशनर चंद्रकांत दुगडेवार याचे साक्षीदार आहेत. ते माझ्यासोबत 7 दिवस तामिळनाडूत होते. त्या प्रत्येक मोहिमेमध्ये असतात. आज ते साक्षीदार आहेत. मी वेल्लोरचं निमंत्रण, बच्चू भाऊ सुद्धा आले होते तेव्हा, एक दिवस आले होते. 12 मार्च 2017 वेल्लोरचं व्याख्यान होतं. आणि आम्ही तिथले फ्लेक्स बघत होतो. भाषा करत नव्हती, द्रविडी भाषा होती, जिलेबी सारखं काहीतरी दिसायचं. पण पूर्ण तामिळनाडूमध्ये 2 महापुरुष त्या फ्लेक्स वरती दिसत होते. एक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. छाती अभिमानाने फुलून आली आमची, छाती अभिमानाने फुलून यावी और अभिमानाने भरून यावा ऐसा इतिहास या महाराष्ट्राचा. संन्यासाचा पोर म्हणून हिनविला त्या पोरानं सुद्धा अमृतातेही पहिला जिंके ऐसी ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे. आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या 1832ला फासावर जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होता 1876च्या दुष्काळाचं. रामोशी समाजाला हाताशी घेतलं, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारतभूती सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साहेबांचा हा महाराष्ट्र आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतो नेणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. मैं कोई राजा नहीं बल्कि छत्रपती का सेवक हूं असं उत्तरेत सांगणाऱ्या मराठ्यांचं साम्राज्य दिल्ली पावेतो देणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा महाराष्ट्र. भजनातीच अध्यात्मतेच पण ग्रामगीतेच्या मार्फत लोकप्रबोधन करणाऱ्या आणि कीर्तनातून लोकजागृती करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. छोट्या छोट्या अभंगातून व्यसनमुक्तीपासून पर्यावरणाचे सिद्धांत लोकमानसात निंबवणाऱ्या परमपूज्य भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराजांचा हा महाराष्ट्र. 12व्या शतकात स्त्रियांना बरोबरीचं स्वातंत्र्य देणाऱ्या
12व्या शतकात आजच्या पार्लमेंट सदृश्य अनुभव मंडप नावाची रचना निर्माण करणाऱ्या आणि 12व्या शतकात विषमतेचं साम्राज्य दूर करण्यासाठी, समतेचं विचारोपण करण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी गेले, त्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे. मराठा यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून बातचीत करतो. मराठा मृत्यूला घालत नाही, हे जगाला पहिल्यांदा दाखवून देणार आहे. औरंग्याच्या समोर ताजीम करण्यासाठी मानव झुकविणाऱ्या महामृत्युंजयी, महास्वाभिमानी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि बालसेवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत, या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला. खरं सांगू, मी नेहमी म्हणत असतो, कालखंड वेगळा असेल, कार्य कदाचित वेगळं असेल, पण दोघांचं ध्येय सारखं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य बाबासाहेबांचं ध्येय सारखं होतं. मला एक जणांनी विचारलं की छत्रपतींच्या काळात बाबासाहेब जन्माला आले असते तर, किंबहुना बाबासाहेबांच्या काळात छत्रपती जन्माला आले असते तर, याचं उत्तर मी दिलं होतं, कदाचित 17व्या शतकामध्ये शिवछत्रपतींच्या कालखंडात परमपूज्य बाबासाहेबांचा जन्म झाला असता तर तेव्हा त्यांनी तलवारीची क्रांती केली असती, आणि बाबासाहेबांच्या काळात छत्रपतींचा जन्म झाला असता तर लेखणीची क्रांती केली असती. दोन्ही क्रांतीच होत्या. दोन्ही आयुधच आहेत, शस्त्रच आहेत. या कालखंडात तलवारीच्या क्रांतीची गरज होती आणि या कालखंडात लेखणीच्या क्रांतीची गरज होती. त्यामुळं दोन्ही महापुरुष त्या त्या कालखंडात योग्य होते हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. किंबहुना शिवछत्रपतींच्या अनेक सिद्धांताचं आचरण बाबासाहेबांनी केलं, ही मी अनेक उदाहरणांविषयी समजून सांगू शकतो. अनेक बाबासाहेब शिवभक्त आहेत. आश्चर्य वाटेल, त्या काळातले मूकनायक 1919 ला मूकनायक चालू केलं बाबासाहेबांनी. मूकनायक या नियतकालिकामध्ये बाबासाहेब, सुरुवातीच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या अनेक नियतकालिकांचे पृष्ठ आहेत. जय भवानी आणि भवानीची तलवार लोगो आहे. आज तुम्हाला बघायला मिळेल अनेक ग्रंथालयामध्ये, युट्यूबला सुद्धा बघायला. सुरुवातीच्या कालखंडात जय भवानी हा प्रभाव होता. 1920 ला परमपूज्य बाबासाहेबांनी अंबरनाथ बदलापूरला शिवाजी महाराज 1 तास व्याख्यान दिल्याची नोंद आहे. 1 तास शिवाजी महाराजांवर बाबासाहेब बोललेत. मी भाग्यवान आहे. पंढरीनाथ साठवे या नावाच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मला त्याच ठिकाणी शिवाजी महाराज सांगायला आणि बाबासाहेब सांगायला बोलवलं होतं बदलापूरला. हे काय माहिती नाहीये, परंतु 2 महापुरुष तुम्ही एका समत्व दृष्टिकोनातनी बघा, तटस्थपणे बघा, तुम्हाला खूप सारे साम्य त्यांच्यामध्ये दिसतील. आणि साम्य स्थळ शोधायचा प्रयत्न केला तर शिवव्याख्याता म्हणून मला अनेक साम्य स्थळ दिसली. दोघेही क्रांतिकारक आहेत, शिवछत्रपती आणि परमपूज्य बाबासाहेब. दोघांचे वडील लष्करात आहेत. रामजी सकपा सुभेदार आहेत, लष्करामध्ये तलवार चालवली आहे, शस्त्र चालवले बाबासाहेबांच्या वडिलांनी. क्षत्रियत्व छात्र तेज गाजवलाय. शिवछत्रपतींचे पिताश्री महाबली शहाजीराजे बंगलोर पासून तंजावर पावेतो तो प्रांत खऱ्या अर्थानं न्याय दृष्टिकोनातनं प्रस्थापित केला आहे. दोघेही लष्करात आहेत.
रामजी सकपाळांच्या वडिलांचं नाव मालोजी, शहाजी राजांच्या वडिलांचं नाव हे मालोजी. दोघही स्त्री उद्धारक आहेत. स्त्री दाक्षिण्य दोघांचा मूलभूत पाया आहे. दोघही व्यसनमुक्त आहेत, दोघही जलतज्ञ आहेत, दोघही पर्यावरणवादी आहेत, दोघही मानवतेच्या सिद्धांताचे आचरण करते. माणसाला मनुष्कीची वागणूक देणारे आहेत. खरे एक साम्य आहे दोघांमध्ये. म्हणून मी म्हणत असतो की शिवाजी महाराजांच्या अनेक तत्वाची अंमलबजावणी परमपूज्य बाबासाहेबांनी केली. मग ती राज्यघटनेच्या वेगवेगळ्या कलमामधून असेल, समानतेच्या तत्वामधून असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामधून असेल, अस्पृश्यता निर्मूलनामधून असेल, फक्त त्यांनी शब्दांकित करून एक दिशा दिली. त्यामुळे मला ते कार्य पुढे चालवणाऱ्यांमध्ये जे जे महापुरुष आहेत त्यात अग्रगण्य म्हणून परमपूज्य बाबासाहेबांचं नाव घ्यायला आवडेल मला. आणि दोघांचा जन्मापूर्वीचा आणि दोघांचा जन्म झाला त्या कालखंडाची तुम्ही जर अभ्यास शिवछत्रपती त्यांचा जन्म, तत्पूर्वी परिस्थिती काय होती? जन्मापूर्वी असे दुष्काळ पडायचे. कधी ओले दुष्काळ तर कधी कोरडे दुष्काळ. यासी आसमानी संकट ऐसे नाव. आसमानी संकट होती, सुलतानी संकट होती. मोगली आक्रमण महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यात होत होती. मोगली आदिलशाही घोडीपाडी खेड्यात शिरायची, बेचिराग करायची, स्त्रियांवरती अत्याचार करायची, मशालीचे पेटते बोळे गाईच्या गोठ्यावरती पडायची. गोठा क्षणार्धात पेट घ्यायचा आणि दिवाळच्या आकांताने जनावर हंबरडा फोडत गावभर फिरायची. अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रात होती. आणि त्या कालखंडात छत्रपतींचा जन्म राजमाता जिजाऊ साहेबांच्या पोटी झाला आहे. बघा, उत्तरायण, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्र, सिंह लग्न, फाल्गुन मध्य तृतीया, शनिवार शके 1551. दिनांक होता 19 फेब्रुवारी 1630. परमपूज्य बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी आणि जन्मतः काय परिस्थिती होती? अशीच बिकट, प्रतिकूल. माणसाला माणसाची सावली चालायची नाही. दोन हाडावासाची माणसा, दोघांचा जन्म आईच्या उदरातनं झालेला, पण सावलीही चालत नसायची. अस्पृश्यता होती. विडाळ, अंधश्रद्धा, अंधरुडी, कर्मकांड याचं स्तोम माजलं होतं. विषमता ठासून भरली होती. अशा प्रतिकूलतेमध्ये परमपूज्य बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891. महू. खर तर लष्करी तळ जिथे असायचा, ट्रान्सफर व्हायची, तिथे बाबासाहेबांची वडील लष्करामध्ये, त्यामुळे जिथे जिथे ट्रान्सफर होणार तिथे तिथे आजही कुटुंब स्थलांतरित होतात. त्यापैकी जन्म तिथे महाराष्ट्रात शेजारीच तिथे जन्म आहे. म्हणजे दोघांच्या जन्मापूर्वीची प्रतिकूलता आहे. प्रतिकूलतेत दोघांचा जन्म आहे. दोन क्रांती सूर्यांचा जन्म आहे. तुम्हाला सहज या दोन महापुरुषांना काहीच मिळालं नाही. संघर्ष करून घ्यावं लागलं. या दोघांमधलं अजून एक साम्य आहे. सहज नाही मिळाला. आणि खरं सांगू, दोघांमधलं प्रशासन कौशल्य आहे. शिवछत्रपतींनी प्रशासन कौशल्याचं एक उदाहरण सांगतो. वतनदारी बंद केली. सोपं नाहीये. म्हणजे गावचा पाटील गड्यांवरती असायचा. गडी म्हणजे उंच, तिथं राहायचा देशमुख पाटील. महाराजांनी काय केलं माहिती आहे? सभासद बखरी मधला संदर्भ आहे. राजियांनी हुडे वाडे कोट पाडिले. साहेबी करून धाक दपटशा दाखविण्याचे दिवस मागे पडले. सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे हे मोठमोठ्या उंचीवरच्या गड्या पाडल्या. कशाला पाहिजे तुम्हाला उंच? तुम्ही या सामान्यांच्या मध्ये
ते सोपं नाहीये साहेब. आज मंत्र्याचे बंगले पाडल्यासारखे JCB लावून. कशाला पाहिजे तुम्हाला लाल दिवेन, कशाला मंत्र्याचे? व्हाईट हाऊस साठी मोठे पाहिजे. सामान्यांच्या रेषेमध्ये आणलंय. जर असं घडलं तर आज मोठं बंड होईल. त्या काळात एकाही बंडाची नोंद नाहीये. छत्रपतींचा थाट असा होता. घोडे वाडे कोट पाडिले, संदर्भ काढून टाकले, सामान्यांच्या रेषेमध्ये आणले देशमुख वतनदारांना. आणि वतनाऐवजी वेतनाची निर्मिती केली. कशाला? तुम्हाला सामान्य लोकांना नाडवायची गरज नाहीये. तुम्हाला पगार मिळेल तिजोरीतून. सामान्यांची लूट थांबवली शिवछत्रपतींनी. सामान्य रयतेची लूट थांबवली शिवछत्रपतींनी. वतना खालसा केली, वतनाऐवजी वेतन निर्माण केली. हा क्रांतिकारी सिद्धांत आहे. सो ही वॉज अ सोशल रिफॉर्मर. आणि बाबासाहेबांनी तेच केलंय. कोकणातले म्हणून सांगतो, कोकणामध्ये खोती पद्धत असायची. खोत असायचे गावागावात. मराठवाड्यात नाहीये, तर तुमच्या भागात आहे खोत. बच्चूभाऊ, खोत म्हणजे गावचा सावकार, वतनदार. मग हे खोत अजून आहे का? काही प्रमाणात आहेत, कमी आहेत, पण आहेत म्हणतात ते. हे खोती पद्धत, खोत आडनावाची माणसं, खोती पद्धत इथं कोकणामध्ये जास्त प्रमाणात. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की गावचा खोत ब्राह्मण असेल तर सामान्य रयतेकडनं भाजीपाला फुकट, म्हणजे नारळूक ना, बिना पैशात आणून द्या. महाराजांच्या काळात सुद्धा वतन हक्क आणि लाजीम असे 3 प्रकार होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी बंदच करून टाकलं. म्हणजे एखादा तेली आहे, त्यांनी तेल गाळलं की तेवढं शेर तेल त्या गावच्या वतनदाराला द्यावं. एखादा शेतकरी गुळ गाळला तर ते गुळाच्या ढेपा त्याच्याकडे आणून द्या. एवढ्या कोंबड्या झाल्या, कोंबड्या आणून द्या. म्हणजे फुकट. सामान्य रयतेची लूट महाराजांनी थांबवले. वतन हक्क आणि लाजिमे बंद करून टाकले. धाडसी निर्णय आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समाज क्रांतिकारक आहेत. तसं बाबासाहेबांनी कोकणात केलंय. खोत ब्राह्मण असेल तर भाजीपाला वगैरे, आणि खोत जर मराठा किंवा मुसलमान असेल, ती आडनाव इथं आहेत बरं का, मराठ्यांमध्ये पण आहे तर मुसलमानामध्ये सुद्धा आहे, तर कोंबड्या बकऱ्या हे हक्कानी हे खोत घ्यायचे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, सामान्य रयतेची पिळवणूक व्हायची. शिवछत्रपतींनी बंद केली. तशी बाबासाहेबांच्या लक्षात आलं या कोकणातले खोत सामान्य रयतेची लूट करतात. आणि बाबासाहेबांचा एक पक्ष होता, पॉलिटिकल पार्टी होती, ते मजूर पक्ष. आणि या मजूर पक्षातर्फे बाबासाहेबांनी एक विधेयक पास करून घेतले 1937 सप्टेंबर मध्ये. आणि खोती पद्धती विधेयकान्वये बंद करून टाकली. असे क्रांतिकारक बाबासाहेब होते. कोकणात त्याचा तडाखा काय असतो ना, खोती. खरं म्हणजे खोत असे होते ना इथे की सामान्य कुणब्याचे किंवा सामान्य 18 पगड जातीच्या सामान्य माणसाचं शोषण होत असताना त्यांच्या मुलांनी शिक्षण नाही घेतलं पाहिजे. त्यांचा ड्रेस कोड, पेहराव सुद्धा ते म्हणतील तसा, म्हणजे चित्र डोळ्यासमोर उभं करा, एवढी भयावह परिस्थिती बाबासाहेबांच्या लक्षात आली. आणि सामान्य रयतेची पिळवणूक बाबासाहेबांनी बंद केली. छत्रपतींनी त्या काळात वतनाऐवजी वेतने निर्माण केली. आणि तो सिद्धांत, तो प्रभाव, बाबासाहेबांवरती छत्रपतींचा प्रभाव इथे दिसतो. त्यांनी खोती पद्धत बंद करून टाकली. आणि खरं सांगतो, बाबासाहेबांचे अजून एक उपकार आहे, ते म्हणजे 540 संस्थानिक होते भारतामध्ये. 540. हा देश स्वतंत्र झाला, सर्वात मोठी अडचण होती की या संस्थानिकांना भारत देशात विलीन करणं कठीण काम होत. आणि कायद्यान्वये हे सगळे संस्थानिक बाबासाहेबांनी विलीन करण्याचा कायद्यानुसार प्रयत्न केला. पण एक संस्थानिक विलीन व्हायला तयार नव्हता. त्याचं नाव होतं निजाम, हैदराबादचा. तो म्हणत होता, मला भारत देशात संघ राज्यात सहभागी व्हायचं नाही, मला पाकिस्तानातही जायचं नाही. विचार करा, कदाचित बाबासाहेब आणि सरदार वल्लभभाई पटेल सारखे खमके माणसं नसते तर पाकिस्तान तिथून त्रास देतोय
हा हैदराबाद जर मध्ये राहिला असता ना, काय आपली अवस्था झाली असती जरा कल्पना करा. आणि मग बाबासाहेबांचं महत्व आणि सरदार वल्लभभाई पटेलचं महत्व तुमच्या ध्यानात येईल. कारण खरपणा बाबासाहेबांनी कायद्यान्वये आणि सरदार वल्लभभाई पटेलनी लष्कराची कारवाई रंगाने फिरवलेत आणि रजाकारांची मुवमेंट मराठवाड्यातली पूर्णपणे नेस्तनाबूत करी आणि शेवटी निजाम शरण आला. काही निर्णय कायद्याने घ्यायचे असतात तर काही लष्करी शाहीने घ्यायचे असतात, तर देश खऱ्या अर्थानं सुरक्षित होतो. आणि हे दोन महापुरुषांनी केले, सरदार वल्लभभाई पटेल आणि परमपूज्य बाबासाहेबांनी. त्यामुळे मोठे उपकार आहेत की विलीन झालेत आपल्या भारतामध्ये. शेतकऱ्यांच्या बाबतीत दोघांचं साम्य. शिवछत्रपतींचं शेतकरी हितदक्ष धोरण, खरं तर तास दीड तास हा व्याख्यानाचा विषय आहे सोमनाथची. शेतकरी हितदक्ष छत्रपती शिवाजी महाराज. महाडकरांनी एक महिना जरी मला बोलवलं रोज इथे, मुक्कामी जरी ठेवलं, तर 30 दिवसामध्ये 30 विषय नवीन असतील. अथांग महासागर, तासाभरात नाही समजत. पण एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांचं शेतकरी हितदक्ष धोरण, रयतेचं राज्य. रयत शब्द शिवछत्रपतींच्या काळात हा प्रभावाने अंमलात आणला गेला. हे राज्य रयतेचं राज्य. बाबासाहेब 30 तर भाषा लिहितात. टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, पीपल इज नथिंग बट रयत. मला त्याच शिवछत्रपतींच्या कार्याची अंमलबजावणी करणारा दुसरा शिवभक्त बाबासाहेबांमध्ये दिसतो. माझा दृष्टिकोन तसा आहे. बघणाऱ्यांचा दृष्टिकोन कसा असतो तर त्यानुसार दिसत असत. मला तेच दिसतं. शेतकरी हितदक्ष शिवछत्रपती. दुष्काळ पडला, गोरगरीब शेतकऱ्यांना बी बियाणाचं वाटप, नांगरांचं वाटप, बैलजोड्यांचं वाटप छत्रपतींच्या काळामध्ये. शेतसारा माफी, वस्तू विनिमय, पैसे देत हरकत नाही, वस्तू द्या. त्याही पलीकडे महाराजांची घोषणा होती, एखाद्या शेतकऱ्यांच्या घरी करता पुरुष मरण पावला असेल तर चिंता करू नका, तलवार चालविणारे आम्ही नांगर चालवू. महाराजांची भूमिका होती. विचार करा केवढा हितदक्ष राजा. एखाद्या अबलेच्या घरी एखादी अबला झाली, दुर्दैवानं करता माणूस मरण पावला, शेती कुणी कसायची, महाराजांची घोषणा आम्ही कसू. खरं म्हणजे बाबासाहेबांनी बंगालमध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा अधिक धान्य पिकवा ही मोहीम बाबासाहेबांनी ऐलान केलेलं होतं. त्यांनी घोषणा केली होती जास्त धान्य पिकवा, बंगालला पाठवायचे. याला सहसंवेदना वाटून घेणे म्हणतात धम्मामध्ये. धम्म तत्वज्ञान आहे. हिंदू धर्मातलंही तत्वज्ञान तेच आहे की सहसंवेदना. माझा शेजारचा भाऊ, माझ्या राज्यातला, माझ्या राज्याच्या पलीकडच्या शेजारी भाऊ जर उपाशी मरत असेल तर माझ्या घासातला घास द्यावा. हे हिंदू संस्कृती जशी आहे तशी धम्म संस्कृती सुद्धा आहे. आणि म्हणून पश्चिम बंगालला मदत करण्यासाठी बाबासाहेबांनी घोषणा केली अधिक धान्य पिकवा मोहीम. बघता बघता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी धान्य पिकवायला सुरुवात केली. शिवछत्रपतींचं धोरण एवढंच नाही तर शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा द्या. हे छत्रपतींच्या नंतर शेतकऱ्यांची काळजी घेणारा पहिला महामानव परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आहे. शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा द्या. बच्चों, तुम्हाला मानता ही नाही, यू आर द फर्स्ट सोशल रिफॉर्मर. जोपर्यंत शेतकऱ्यांना शेती उद्योग म्हणून तुम्ही डिक्लेअर करत नाही तोपर्यंत शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी नाही होणार. बच्चो हो, ह्या शेतकऱ्यामध्ये रमणारा जनतेच्या मनातील शाश्वत आमदार आहे. सर्टिफिकेटची आम्हाला काही घेणे नाहीये. ठीक आहे ना, जिल्हाधिकाऱ्याचं प्रमाणपत्र 4 वेळा मिळालं, एखाद्या वेळेस नाही मिळालं. इट हॅपन्स. तो जनतेच्या मनामधला, सामान्य रयतेच्या मनामधला शाश्वत आमदार आहे. इथं परमनंट एमएलए आहे. त्यामुळं सोयाबीनचा भाव कधी 9,000 10 अडकण पुन्हा 5,000 होतो. टोमॅटो 20 रुपये किलो, कधी 2 रुपये किलो, कधी कांदा
50 रुपये किलो, तर कधी 50 पैसे किलो, एवढी असते आपल्या कोणत्याही उद्योगात नाही. आणि सरकार अजूनही त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देत नाहीये. शेतकऱ्याला पिकवताना किमान एवढं कळलं पाहिजे की मला 20 रुपये तरी शाश्वत किमान हमीभूत भाव मिळणार. अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरण नाही. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं, राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा आहे, मग धोरणं ठरतात. दर्जा दिल्यानंतर धोरणं ठरतात. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर धोरणं ठरतात. तसंच शेतीला जोपर्यंत बाबासाहेबांचा दूरदृष्टिकोन आहे. एवढंच नाही, एक बाबासाहेबांनी संकल्पना काढली होती, दॅट वॉज द कलेक्टिव्ह फार्मिंग. एक्सलंट कन्सेप्ट. म्हणजे एका गावात 100 लोक राहत आहेत ना, त्यातले 10च लोक घाम गाळतायत नाही, 100 लोक मिळून आपण कसू. किती सुंदर संकल्पना आहे. प्रत्येकाला श्रमदान करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणजे याच्यामध्ये एकत्रित नफा मिळणं. याच्यात सगळ्यात महत्वाची आहे की जे सुसाईड होतात ना, आता बाबासाहेबांची कलेक्टिव्ह फार्मिंग संकल्पना जर आज अंमलात आणली तर महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबतील, हा माझा दावा आहे. सिक्युअर फिलिंग असते, वी ऑल आर वन. सगळे मिळून करू, सगळे मिळून नफा कमवू, सगळे मिळून नुकसान सोसू. दुःखामध्ये सगळे असतील ना, दुःखाची तीव्रता कमी होते आणि आत्महत्येचा विचार येत नाही, ही मानसशास्त्र सांगतात. बाबासाहेबांची ही संकल्पना राबवली ना, आत्महत्येचे विचार शेतकऱ्यांच्या मनात येणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज जलतज्ञ आहेत. तुम्ही बघा, किल्ले राजगड, किल्ले रायगड, अनेक किल्ल्यांवरती जा, पाण्याचे टाके. अहो, जिथे दगड खोदलाय तिथे तलाव निर्माण केला आणि खोदलेल्या दगडाने बुरुज बांधली. वेगळे डंपर लावून आणि हे लावून, हायवा लावून नाही नेलं दगड. तिथंच खोदला, तिथे तलाव निर्माण झाला. निघालेला दगड बुरुजात रूपांतरित केला. मला आठवतं 2012ला बच्चू माझ्यासोबत राजगडला आले होते आणि मी ऑब्झर्व करत होतो, राजगडला दुहेरी तटबंदी आहे आणि बच्चो कॅल्क्युलेट करत होते की हे बजेट काय असेल. म्हणजे इतक्या जबरदस्त पद्धतीनं एक तटबंदी कोसळली तर दुसरी तटबंदी राजगडावरती. छत्रपतींचा दूरदृष्टिकोन आहे. म्हणजे इतक्या तिथं टाके, चंद्रपूर टाकेवरती भाऊंनी तेव्हाही बघितलं होतं. खरं सांगू का, महाडकरांना माहिती नाही, पण तेव्हाचा प्रसंग मी सांगू इच्छितो. विषयांतर नाहीये, परंतु महत्वाचा आहे. राजगड ते तोरणा आमच्या हिंदवी परिवाराची मोहीम होती. राजगड पासून तोरण्यापर्यंत पायी जायचं. राजगड 2 दिवस मुक्कामी बघितला. हिंदवी परिवाराचे सगळे कार्यकर्ते होते. बच्चू भाऊंनी सांगितलं, 2012चं सांगतोय मी येणार म्हणे. गुंजवणीला आम्ही सगळे जमलो, चढायला सुरुवात केली. मला अनेक शिवभक्तांनी विचारलं की भाऊंनी शब्द दिला, आलेच नाही. म्हटलं असं होत नाही, भाऊंचा शब्द शाश्वत असतो, काहीतरी अडचण असेल. आम्ही राजगड चढला, झोपलो. सकाळी सूर्योदय झालं आणि बघतो एका दगडी ओट्यावरती हा विद्यमान आमदार तिथे झोपला होता कोळकोटच्या थंडीमध्ये. म्हणजे मध्यरात्री शब्द दिला, त्याचं पालन करणं. मध्यरात्री राजगड चढणारा महाराष्ट्र विधिमंडळातला पहिला आमदार. दुर्दैव, त्या दिवशी आम्ही निघालो, तोरण्याच्या ती बुधला माची आणि झुंजार माची, त्याच्यामध्ये एक असा 5-6 फुटाचा पॅच आहे. इकडं पण दरी आणि इकडं पण दरी आहे. बच्चू भाऊंचा बूट घसरला आणि भाऊ आमच्या समोर कोसळले. आमचा काळजाचा ठोका चुकला. एक दगड सापडला म्हणून भाऊ वाचले, अन्यथा भाऊ त्या दिवशी वाचले नसते. आम्ही अर्धा तास कुणीच कोणाला बोलत नव्हते. सगळे शांत होते की कदाचित दगड नसता सापडला तर 4000 फूट कोसळून बच्चू भाऊ मरण पावले असते आणि मी आयुष्यातलं ट्रेकिंग सोडलं असतं. ही बातमी त्यांच्या पत्नीला कळली, नैना बहिणींना. मला वाटलं आता पुढच्या वर्षीपासून ते काय पाठवणार नाहीत, पण सांगायला अभिमान वाटतो, त्यानंतर सुद्धा एकही मोहीम न चुकविलेला आमदार.
मृत्यू शाश्वत असतो, तो रस्त्यावर होतो, रस्ता क्रॉस करताना होतो, खोलीमध्ये होतो, हार्ट अटॅकने होतो, वेगवेगळे आजारने होतो. किल्ल्यावरती मृत्यू आला तर तो शिवभक्तांची वीरत्वाची निशाणी आहे. मृत्यू शाश्वत आहे. पण त्यानंतर एकही मोहीम चुकवली नाही. येतात. खरं सांगतो, तिथं बच्चू भाऊनी जेव्हा चंद्रकोर बघितला, तो टाक राजगडावरती, सूर्यप्रकाश पडणार नाही अशा पद्धतीने जसे केओस करतात ना, म्हणजे चिमण्या हातोड्याने असे कपाळ करून पाण्याची टाके बनवणी. त्याचं कारण आहे सूर्यप्रकाश डायरेक्ट न पडता पाण्याचं बाष्पीकरण न होऊ देता पाणी टिकवून ठेवणे, टू अवॉइड द वेपोरायझेशन ऑफ वॉटर. शिवछत्रपतींचं जलतज्ञ म्हणून धोरण आहे. आणि बाबासाहेबांनी तेच तत्व या कालखंडात 20व्या शतकात अंमलबजावणी केली आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा अभ्यास केला हिंदुस्थानचा, या भारत देशाचा, की बिहार असेल, आसाम असेल, ब्रह्मपुत्रेला येणारा पूर असेल, बिहारची कोसी नदी असेल, महापूर येतो, तांडव व्हावा तैसा महापुराचा तो तांडव होतो. बघता बघता लोकांचे पीक पाणी जातात, घराची घरं वाहून जातात. आणि म्हणून कोसी नदीला बिहारची दुःखाश्रू म्हटलेले. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की काही राज्य असे इथे तांडव होतो जास्तीच्या पाण्यामुळं, आणि काही राज्य असेल इथे कोरडा दुष्काळ असतो. बाबासाहेबांनी त्या काळात नदी जोड प्रकल्पाची घोषणा केली आहे. किती लोकांना माहिती आहे? नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांची संकल्पना आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी अंमलात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला नदी जोडचा. अजूनही प्रयत्न चालू आहेत. पण ज्या दिवशी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल ना, म्हणजे जास्तीच्या महापुरामुळे होणारा जो काही विध्वंस आहे आणि इकडे कमी पाण्यामुळे होणारा विध्वंस, तिकडचं पाणी इकडे येईल, तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरातनं सोन्याचा धूर निघेल आणि हा देश खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होईल. पाणी पाहिजे, पाणी, काही नको शेतकऱ्यांना. बाबासाहेबांनी नदी जोड, एवढंच नाही, दामोदर व्हॅली प्रोजेक्ट ही बाबासाहेबांची संकल्पना आहे. भाकरा नांदगल धरण नेहरूने केला, संकल्पना बाबासाहेबांची आहे. हा हिंदुस्थान, हा देश शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून इरिगेशन, सिंचन बाबासाहेबांची दूरदृष्टी आहे. म्हणून तुमच्या नवीन पिढीला कळलं पाहिजे की दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, भाकरा नांदगल नदी जोड प्रकल्प ही बाबासाहेबांच्या संकल्पनेची खऱ्या अर्थानं इथं मुहूर्त मेळ आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मला एक अजून लक्षात येतं की शिवछत्रपतींचे अनेक गुणधर्म मला बाबासाहेबांनी अंमलात आणण्याचे दिसतात. अजून एक गुणधर्म सांगतो, अविश्रांत परिश्रम, म्हणजे हार्ड वॉकिंग, नो शॉर्टकट टू हार्ड वॉक. मी एक उदाहरण देतो. शिवाजी महाराज जगले 18,306 दिवस. बालपणाचे 4,000 दिवस वजा करा, उरलेलं आयुष्य. मला नाही वाटत आपला राजा 5 तास सलग झोपला असेल. युद्धावर युद्ध, लढायावरून लढाया, आणि प्रत्येक वेळा यमराजाचा पराभव असं सूत्र ठरलेलं. केवढी दगदग झाली असेल कोणाची यांची, केवढा ताणतणाव असेल. राजगड रायगड चढताना जेव्हा आपली दमछाक होते, या राजांनी 240 किल्ल्याचा गणपती पैकी 111 किल्ले बांधले. सभासद बकरीतला उल्लेख आहे, 111 किल्ले महाराजांनी बांधले. इथं आयुष्यात उत्तरार्धात एक घर बांधता बांधता शुगर बीपी जडते आपल्याला. 111 किल्ले सोपं नाही आहे. शिवछत्रपतींनी एवढी भक्कम बांधणी केली, अविश्रांत परिश्रम. एक उदाहरण देईन मी. अफजल खान चाल करून आला एप्रिल 1659, आणि महाराज किल्ले राजगडावरती. 11 जुलै 1659 आऊसाहेबांची महाराजांची तेव्हाची भेट आहे. धोधो पावसात महाराज निघाले राजगड सोडून प्रतापगडाकडे. बघा, 11 जुलै 1659 प्रतापगडाला अफजल खानाचा कोथळा काढला. दिनांक होता 10 नोव्हेंबर 1659.
11 जुलै ते 10 नोव्हेंबर आऊसाहेबांची आणि महाराजांची भेट नाही, माईलेखाची भेट नाही. काय त्याग असतो तिथही नाही, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा कोठरा काढला. तिथे होते मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शनिवार शके 1551, वार होता गुरुवार, समय दुपारी 2 वाजता. प्रतापगडाच्या पायथ्याशी कोठरा बाहेर काढला आणि संदेश दिला, या महाराष्ट्रावरती जे जे चाल करून येतील, एक तर पराभूत करून पळून पाठवा किंवा कोठरा काढून जमिनीत काढून टाकू, हा छत्रपतींचा सिद्धांत होता. जो चाल करून येईल तो संपवला पाहिजे. इथे दया माया मानवता वगैरे नसते. युद्धामध्ये चाल करून आलेला मारायचं असतं. महाराजांनी ते केलं. 10 नोव्हेंबरला अफजल खान मारला. आऊसाहेबांची भेट 11 जुलै 1659. फक्त तारखा लक्षात ठेवा. मारल्यानंतर महाराज आऊंना भेटायला गेले नाहीयेत. खूप महिन्यानंतरच्या डावपेचाला यश मिळालं म्हणून महाबळेश्वरला सगळ्या सरदारांच्या सह एन्जॉय करायला थांबले नाहीयेत. विश्रांती घ्यायला थांबले नाहीत. सिलेब्रेशन मूड नाहीये. ध्येय एकच, विजापूर ताब्यात घ्यायचे. काय मनसुबा आहे हो. म्हणजे शत्रूचा मोठा सरदार मारल्यानंतर गोंधळलेल्या शत्रूला पुन्हा नेस्तनाबूत करून टाकणार. नेताजी पालकर विजापूर पर्यंत गेले आणि महाराज स्वतः घोड्याला टाच मारले. दत्तूर खुद्द छत्रपती अविश्रांत परिश्रम करत निघाले. 10 नोव्हेंबरला टाच मारली घोड्याला. मध्यरात्री महाराज खौरदौड करत सुटले. सातारा जिल्हा वैराटगड ताब्यात आला. चंदनगडाला, वंदनगडाला, सदाशिवगडाला, मच्छिंद्रगडाला, गुणवंतगडाला, गडावावून गड महाराज घेतायत. अवघ्या 15 दिवसानंतर म्हणजे दिनांक 25 नोव्हेंबर 1659 कोल्हापूरची महालक्ष्मी स्वतंत्र झाली आणि अवघ्या 3 दिवसात 28 नोव्हेंबर 1659 किल्ले पन्हाळा महाराजांच्या ताब्यात आला. 18 दिवसात 150 किलोमीटरचा भूभाग मारणारा जगातला एकमेव योद्धा छत्रपती शिवाजी महाराज. 150 किलोमीटरचा भूभाग सोपा नाहीये. अविश्रांत परिश्रम. तुम्हाला काय शिकायचं यातनं? हार्ड वर्किंग, नो कॉम्प्रोमाइज. ध्येय साध्य होईपर्यंत परिश्रम करत राहा. हार्ड वर्किंग. बाबासाहेबांनी तो गुणधर्म पाळलेला आहे. कितीतरी उदाहरणं देता येतील. बाबासाहेबांच्या अखेरीच्या दिवसामध्ये, शेवटच्या दिवसात एक ग्रंथ लिहित होते बाबासाहेब, बुद्ध आणि हिज धम्म. आणि बाबासाहेबांची शुश्रूषा करणारा, सेवा करणारा नानाचंद रत्तू. मी भाग्यवान आहे की मला त्या व्यक्तिमत्वाला बघायला मिळालं नागपूरमध्ये. नानाचंद रत्तू जिवंत होते. माझं MD पर्यंत शिक्षण नागपुरातच झालं. तेव्हा नानाचंद रत्तू बाबासाहेबांची शेवटच्या दिवसात सेवा करणारा म्हणून माझ्या मनात नितांत आदर होता. मी बाबासाहेबांना बघितलं नाही, पण बाबासाहेबांची ज्यांनी सेवा केली आहे त्यांच्या पायाला एकदा व्हेरी लकी. त्या नानाचंद रत्तूंनी लाईव्ह म्हणजे आय विटनेस काही नानाचंद रत्तूंचे अनेक ग्रंथकर्त्यांनी संदर्भ घेतले. नानाचंद रत्तूंनी बुद्धायन हिज धम्म लिहित असताना बाबासाहेबांना रात्रीचं जेवण आणून दिलं. बाबासाहेब लिहित आहे, जेवण ठेवले, ताट झाकून ठेवलं. त्यांनी विनंती केली, साहेब जेवण करा, वेळ झाली. बाबासाहेबांनी हे 4-2 पाने लिहिल्यानंतर जेवण करतो. आता शेवटी साहेबांच्या पुढे पुढे जाणार आहे. तो तसाच बसला. बाबासाहेबांनी तू जा घरी जा, झोप. तो गेला झोपायला. तो दुसऱ्या दिवशी आला, ताट तसंच झाकलेला. तो पुन्हा आल्याबरोबर बाबासाहेबांनी म्हटलं, अरे तुला जायला सांगितलं होतं ना. तो बोलला, साहेब मी जाऊन आलोय, तुम्ही जागे आहात, तुम्ही झोपलेले नाहीयेत आणि तुम्ही जेवणही केलेलं नाही. ध्यास असा घ्यावा लागतो, अविश्रांत परिश्रम. एक फ्रीलान्स जर्नलिस्ट दिल्लीमध्ये शोध पत्रकारिता करत होता. बाबासाहेब मंत्री होते, कायदा मंत्री, नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये. आणि तो जर्नलिस्ट
कुतूहल म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मध्यरात्रीनंतर फिरायला लागला. शोधपत्रिकारितेला वेळेचं बंधन नसतं, तिथं नियमच नसतात, प्रोटोकॉल नसतो, एथिक्स नसतात. वेगवेगळ्या मंत्र्याच्या घरावरती त्यांनी टेहळणी केली आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना जाऊन भेटला. म्हणला मी रात्रभर फिरलो दिल्लीच्या त्या जिथे जिथे मंत्री राहतात तिथे तिथे. 11 11:30 नंतर सगळ्यांचे दिवे मालवलेले दिसले. मी 2ला आलो 3ला आलो तरी तुमच्या कॉटेज मधला दिवा हा जळत असलेला म्हणजे लाईट ऑन असलेला दिसला. तुम्ही जागत होता, झोपला नाहीत. त्या जर्नलिस्टला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर मनात करून ठेवा. ते बाकीचे सगळे मंत्री झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे. माझा समाज जागा करण्यासाठी मी जागतोय, माझा समाज झोपला आहे. काय उत्तर होत? समाज झोपलेला आहे, त्यांना जागा करायचंय आणि म्हणून मी जागतोय, तो झोपलेला आहे. किती म्हणजे एक एक सिद्धांत बाबासाहेबांचे अविश्रांत परिश्रमाचे तुम्हाला देता येतील. दोघांचं अजून एक तत्व आहे. शिवछत्रपतींच्या या राज्याभिषेकाला त्याच्या अगोदर एक इंग्रज वकील आला आणि काही कलमांचा स्वाक्षरीसाठी तहनामा सादर केला. शेनवी नावाचा दुभाषी आहे आणि तो इंग्रज बोलत असलेली इंग्रजी महाराजांना मराठीत सांगतोय आणि महाराज बोलत असलेली मराठी इंग्रजांना इंग्रजी करून सांगतो. तो शेनवी नावाचा ट्रान्सलेटर आहे. आजच्या पिढीला मला इंग्रजीमध्ये मध्ये सांगावं लागतं. शेवटी मला हा सिद्धांत पोच करायचा त्यांच्यापर्यंत, त्यामुळे मला भाषेचा अभिनिवेश कधी मी बाळगत नाही. मला तो शिवचरित्रातला सिद्धांत पोचता करायचा. ट्रान्सलेटर बोलला. सगळी तहाची कलम महाराजांनी वाचली आणि बरोबर 3 कलमांना काट मारली. शिवछत्रपतींचं सार्वभौमत्व, सॉव्हरेन स्टेट ऑफ द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सार्वभौमत्व महाराजांनी 3 कलम काटली, ज्याच्यामध्ये इंग्रजांनी म्हटलं होतं की आमचं चलन तुमच्या स्वराज्यामध्ये चालू ठेवावं. महाराजांनी काट मारली. चलन शिवाजी महाराजांचं होऊन आणि शिवराई राज्याभिषेकानंतर सुरू केलं. स्वतःचा ध्वज, इंग्रजांचा युनियन जॅक नाही, शिवछत्रपतींचा भगवा किल्ले रायगडावरती फरकला स्वतःचा ध्वज. सार्वभौमत्वाचे 3 लक्षण, छत्र धारण करणे, स्वतःचं चलन असणं आणि स्वतःचा ध्वज असणं, हे 3 सार्वभौमत्वाचे लक्षण शिवछत्रपतींनी राज्याभिषेकानंतर केले. इंग्रजांच्या 3 कलमांना काठ मारली आणि बाबासाहेबांनी सार्वभौम संघराज्य निर्माण केलं. शिवछत्रपतींच्या कार्याची अंमलबजावणी बाबासाहेबांनी केली. आणि खरं सांगू, मुंबईवरती दोघांचं प्रेम तेवढंच. तुम्ही म्हणणार हे कसं काय? मुंबई महाराष्ट्राची, मुंबईवरती आपला ताबा हवा म्हणून महाराजांनी पोर्तुगीज इंग्रजांच्या ताब्यात मुंबई मराठ्यांच्या ताब्यात यावी म्हणून 2 किल्ले बांधलेत. आणि ते बांधताना इंग्रजांनी खूप त्रास दिला. त्याचं नाव खांदेरी उल्ले. खरं म्हणजे सोमनाथजी घारगे या जिल्ह्याचे SP असेपर्यंत पुन्हा हिंदवी परिवाराची मोहीम त्यांच्या यजमानामध्ये आपल्याला खांदेरी उल्लेवरती करायची. समुद्री किल्ले शिवाजी महाराजांनी 2 किल्ले बांधलेत. का? इंग्रजांवरती नियंत्रण मिळवायचं, मुंबई आपल्या ताब्यात पाहिजे. दिनांक 4 फेब्रुवारी 1956 बाबासाहेबांनी भारत सरकारला सांगितलं मुंबई महाराष्ट्राची आहे, बाबासाहेब फारसी आहेत. दोघांचं मुंबईवरती तेवढंच प्रेम आहे आणि कोकणवासियांचं मुंबईवरती तर प्रेमच प्रेम आहे. समान धागा आहे. मुंबई अस्मिता आहे महाराष्ट्राची. दोन्ही महापुरुषाला मुंबईचं महत्व तेवढंच कळलेलं आणि दोघांनी तसे प्रयत्न केलेले. दहशतवादाच्या विरोधात दोघंही आहेत. शिवछत्रपतींनी तर प्रत्येक दहशतवादी, टेररिस्ट
जो महाराष्ट्रावरती चाल करून आला, संपवला किंवा पळवून लावला. 26 नोव्हेंबरचा हल्ला झालेला आठवतं का? काही लोक खूप छोटे आहेत, परंतु 26 नोव्हेंबरचा हल्ला आपण 3-3 दिवस टीव्हीच्या समोर उठलो नव्हतो. याद असेल, याद करा. मी तर या खाकी वर्दीला पहिल्यापासून सॅल्यूट करतो. यांना स्वतःचं आयुष्य नाही, यांना सणवार नाही येत, बायकापुरामध्ये सुखाने 4 घास खायची मुभा नाहीये, कोणत्या सुट्ट्या उपभोगायचं स्वातंत्र्य नाहीये. खरं सांगतो, कधी कधी यांच्यापैकी अनेक लोक सांगतात बायकापुरांना, चला आपण चित्रपटाला जाऊ. ते बिचारे तयार होऊन बसतात आणि इथून वरतून वायरलेस काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा येतो. तयार झालेले तसेच हिरमुसल्या पद्धतीने असे कित्येक कॉम्प्रोमाइज यांच्या कौटुंबिक आयुष्यात त्यांना करावं लागते. त्यामुळे 26 नोव्हेंबरचा हल्ला या कणखरपणे परतवला ना, कदाचित मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस नसता तर मुंबईवरचा हल्ला इतका तांडव झाला असता. विचार करा, याद करा. हेमंत करकरे, विजयजी साळसकर, अशोक कांबळे, संदीप उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग, शशांक शिंदे, राहुल शिंदे, बलवंत भोसले, बापूसाहेब दुर्गुडे, योगेश पाटील, जयवंत पाटील, विजय खांडेकर, प्रकाश मोरे, मुरलीधर चौधरी, या संदीप उन्नीकृष्णन आणि गजेंद्र सिंग मराठी सोडले तर उरलेले 16 माझ्या महाराष्ट्रातले आणि मराठी मुलखातले पोलीस होते. अरे लढाई केले. हल्ला मुंबईवरती नव्हता, हॉटेल ताजवरचा हल्ला नव्हता, ओबराय सारख्या पंचतारांकित किंवा ट्रायडन सारख्या संस्कृतीवरती हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला छत्रपती शिवाजी टर्मिनसवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला कमा हॉस्पिटलवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता हिंदुस्थानच्या आर्थिक राजधानीवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता उद्याच्या जगातील महासत्ता बनण्याच्या शक्यतेवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता आम्ही सर्व भारतीय एक आहोत या सिद्धांतावरचा हल्ला. आणि या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसांनी शौर्य गाजवलं ना, त्याने तुकाराम मुंबळे यांचं शौर्य त्याजमध्ये साक्षी करताना ज्या पद्धतीनं शौर्य दाखवलं ना तुकारामजी मुंबळेंनी, अरुण चित्ते, काय शौर्य आहे. बुलेट प्रूफ जॅकेट नाहीये, AK-47 नाहीये, ग्लॉक रिव्हॉल्वर नाहीये, फक्त खाकी वर्दी आहे. अजमल कसा आपला सिंहाच्या छायाने झेप घ्यावी तैसी झेप या तुकाराम मुंबळेंनी घेतली, म्हणून अजमल कसा जिवंत सापडला. हे शौर्य आहे. मला एक जणांनी विचारलं, छत्रपती शिवाजी महाराज 26 नोव्हेंबरला असते तर, हा विषय दिलाय मुंबई पोलीससाठी. आणि तेव्हाही मी बोललो होतो 26 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज असते तर 26 नोव्हेंबरच घडला नसता. पुरावा देतो. जे बाबराला जमलं नाही, जे हुमायूनला जमलं नाही, जे जहांगीरला जमलं नाही, जे शहाजहानला जमलं नाही, जे औरंग्याला जमलं नाही, ते करून दाखवलं. जशी जमिनीला सीमा असते तशी सागराला ही सीमा असते याची जाण करून हिंदुस्थानाच्या इतिहासातलं पहिलं अरमार कोणी निर्माण केलं असेल एकच नाव घ्यावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराज, द फादर ऑफ इंडियन नेव्ही. आणि सभासद बखरी मधला संदर्भ आहे. मी अव्वल साधनातले संदर्भ देतो. मी कादंबऱ्यातले देत नाही, दुय्यम साधनातले देत नाही. अव्वल साधना सभासद बखरीत उल्लेख आहे. मराठ्यांच्या आरमारामध्ये 700 गलबत होते. म्हणजे विचार करा,
समुद्र किनारा 720 चा आहे, 1 किलोमीटरला ऍव्हरेज एक गलबत। आता मराठ्यांचा असा आरमार तगड राहिला असतं 10 पाकडे मुंबईत आलेच नसते। नाही बा, मला एक जणांनी विचारलं, समजा काही पैसे लाच म्हणून दिले असते, होतं ना असं, इट हॅपन्स। जसं 1992 ला बॉम्बस्फोट झाला, RDX श्रीवर्धनला इथंच कोकणात उतरलं, विजय पाटलापासून अनेक लोक त्याच्यात समाविष्ट होते। ते काही पाकिस्तानी बांगलादेशी नव्हते, आपल्यातलीच माणसं। मोह आवरला नाही, पैसे घेतले, ट्रक पुढे जाऊ दिला, RDX शिरलं श्रीवर्धनच्या तुमच्या कोकणातून। खरं तेव्हा आपण सावध राहिलो असताना तर हे आजचं घडलं असतं। आपण आरमारी सुरक्षेबद्दल, सागरी सुरक्षिततेबद्दल गाफील राहिलो। छत्रपती गाफील नाहीयेत। 1 किलोमीटरला एक गलबत, मराठ्यांच्या टेहणीतून 10 पाकडे मुंबईत आलेच नसते। समजा कुणाला चिरीमिरी दिली असती आणि मॅनेज करून आले असते, तर ज्यांनी चिरीमिरी घेतली त्याचा मुंडका महाराजांनी गर्द मिळवले असतील, प्रत्येक किल्ल्यावरती मिरवला असता। त्याही पलीकडे 59 तास लागले, 10 पाकडे आले मुंबईमध्ये। शिवाजी महाराज असते 59 मिनिटांमध्ये 10 पाकड्यांचा खात्मा केला असता। आणि याच 59 मिनिटांमध्ये किल्ले रायगडावरनं मराठ्यांचं हवाई दल पाकिस्तानकडे झेपावलं असतं आणि सर्जिकल अटॅक करून पुन्हा रायगडावरती परत आला असतं। छत्रपती शिवाजी महाराज असते तर निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग महत्वाचं। बाबासाहेबांना एक उदाहरण देतो मी। 1942 ते 1946 4 वर्ष बाबासाहेब गव्हर्नर जनरल मंडळाचे सदस्य, म्हणजे आजच्या भाषेमध्ये मंत्री। इंग्रजांचं गव्हर्नर जनरल म्हणजे जसा राज्यपाल किंवा राष्ट्रपती निवड करतो त्या पद्धतीनं बाबासाहेब श्रम मंत्री आहेत, कायदा मंत्री, कामगार मंत्री। आणि बाबासाहेबांची निवड झाल्यानंतर सगळ्या कामगारांचं विशेष प्रेम बाबासाहेबांवरती। बाबासाहेबांना मुंबईत बोलवलंय। कुठे? ज्या हॉटेल ताजवरती हल्ला झाला त्याच ताजमध्ये बाबासाहेबांचा सत्कार 21 जून 1942 ला झालेला आहे। नॅशनल सिमन्स युनियनने केला, सगळ्या कामगारांनी। आणि सत्कार, बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घातला। सत्काराला उत्तर बाबासाहेब देत असताना त्या हॉटेल ताज मधल्या खिडक्यांमधून लाटा झेपावणारा अथांग अरबी समुद्र दिसल्याबरोबर बाबासाहेबांच्या मुखातनं वाक्य आहे, या देशाची सुरक्षा भक्कम करायची असेल तर ही आरमार आणि ही सागरी सुरक्षा भक्कम झाली पाहिजे। आणि कधी नाही ते आगरी कोळी या नावाड्यांना यांच्यात महत्व दिलं पाहिजे। बाबासाहेबांचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनाची साक्ष आहे। कदाचित हा सिद्धांत मानला गेला असता, दोघांची धोरणं दहशतवाद विरोधी आहेत। आयुष्यामध्ये दोघही मोठे झाले पण दोघांना दुःख खूप आहे। दुःखाला एखादा माणूस मोठा होतो ना, ते ग्लॅमर तुम्हाला दिसतं पण त्याच्या आतला दुःखाने जळणारा होरपळलेला माणूस तुम्हाला दिसत नाही। ते महापुरुष होते म्हणून आपण सहज म्हणून जातो, पण ते मानवच होते ना। एक उदाहरण देईल मी। अफजल खान चाल करून आला प्रतापगडाच्या पायथ्याशी, वाई मुक्कामी। 11 जुलै महाराज किल्ले राजगड सोडतायत, प्रतापगडाकडे जाण्यासाठी निघाले। कारण हल्ला करण्यासाठी सुरक्षित जागा प्रतापगड। वाई मुक्कामी अफजल खान आहे, राजगड सुरक्षित नाहीये, प्रतापगड घनदाट अरण्याने वेढलेला आणि म्हणून महाराज निघाले। निघताना राजवैद्यांनी सांगितलं की सईबाई साहेब काही क्षणाच्या, काही दिवसाच्या सोबती असतील, सांगता येत नाही। ज्या राणीवरती विलक्षण प्रेम महाराजांचे सईबाई साहेब शेवटच्या घटका मोजतायत, त्यांना क्षयरोग झालेला आहे। त्या काळात प्रभावी उपचार पद्धती नाहीये। राजवैद्य देत असलेली उपचार पद्धती
शरीर प्रतिसाद देत नाही, दिवसेंदिवस सईबाईसाहेब खंगत चालल्यात, खोकला कमी होत नाही, ताप उतरत नाही, वजन कमी कमी होत चालले, उभं राहण्याचं त्राण नाही. राजवैद्यांनी सांगितलं किती दिवस किती क्षणाच्या सोबती असतील सांगता येत नाही. कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करा. महाराज निघाले आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि अंतःपुरामध्ये किल्ले राजगडाच्या अंतःपुरात प्रवेश करताना अचानक धन्याचं आगमन झाल्याबरोबर सईबाई साहेब उठण्याचा प्रयत्न करत आहेत. खोकला वाढत चाललाय, उठण्याचाही त्राण नाही, ज्वर वाढत चाललाय, भूक मंदावली आहे, वजन कमी होत चाललंय. धनी आलेत, स्वामी आलेत. महाराज आल्याबरोबर खोकत खोकत उठण्याचा प्रयत्न करत सईबाई साहेब बसल्यात. काय कालवा कालव झाली असेल दोघं जीवांमध्ये. निशब्द संवाद पती पत्नीचा झाला असेल. महाराजांचं अंतर्मन त्यांना म्हणत असेल, छत्रपती म्हणून बघू नका, एक माणूस म्हणून बघा, पती म्हणून बघा. महाराजांचं अंतर्मन महाराजांना म्हणत असेल की ज्या क्षणाला तुम्ही तिथे पाहिजेत तिचा हात हातात घेऊन सांगावं, सई काळजी करू नकोस, मी महाराजाला परतवून लावेल. ज्या क्षणाला आश्वासन देऊन हातात हात धरून तिच्या बिछाण्यावरती उशीच्या जवळ मी बसावं, त्या क्षणाला स्वराज्यावरती संकट अफजल खानाचं आहे. किती द्विधा मनस्थिती महाराजांची झाली असेल, कालवा कालू झाली असेल. एक तर लाडकी पत्नी, काही क्षणाची सोबती, त्या क्षणाला मी उपस्थित राहावं, दुसरं स्वराज्यावरती संकट आहे. महाराजांनी जडंत कर्णाने तिथून अंतःपुरातनं काढता पाय घेतला असेल, पण उंबरठा ओलांडत असताना पुन्हा जडंत कर्णाने बघितलं असेल, जगदंब कदाचित हे शेवटचं दर्शन कालवा कालव झाली असेल. आपला पती म्हणाला असेल, आपला माणूस म्हणाला असेल की ज्या क्षणाला तू हवायस पण तू जातोयस. जडंत कर्णाने महाराजांनी तिथून काढता पाय घेतला असेल आणि महाराज प्रतापगडावरती गेले आणि राजवैद्याने दिलेला इशारा काही आठवड्यात तंतोतंत खरा ठरला. दिनांक 5 सप्टेंबर 1649 सईबाई साहेब निर्वर्तल्यात. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक राजा लाडक्या पत्नीचं मुखावलोकन करायला नाही जाऊ शकला. हे जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक राजा शेवटचा चिपेला अग्नी देण्यासाठी नाही जाऊ शकला. माणसं मोठी होण्यासाठी आणि छत्रपतींचा सिद्धांत कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठं या सिद्धांताचं आचरण करता छत्रपती शिवाजी महाराज नाही जाऊ शकले. अहो, माणसं किती त्याग आहे, जिजाऊ साहेबांचा किती त्याग आहे. जुल्फिकार खानाने वेढा दिल्यानंतर संभाजी महाराजांची हत्या झाली, राजाराम महाराज निसटले, येसुबाई साहेब सापडल्या. जुल्फिकार खानाला म्हणजे औरंगजेबाच्या सैनिकांना संभाजी राजांची पत्नी कैद केल्या गेली, संभाजी राजांचा पुत्र बालशाहू कैद केला गेला. विचार करा की येसुबाई मुघलांच्या कैदेत सापडली. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 29 वर्ष. काळे केस असताना मावळी मोगलांच्या कैदेत गेली, पांढरी केस घेऊन महाराष्ट्रामध्ये आली. छत्रपतींच्या घराण्यात जन्म होणं हे सोपं नाहीये, त्यागाची परंपरा आहे. त्यागमूर्ती येसुबाई साहेब. आमची ताराराणी 86 वर्ष जगली, 61 वर्ष विधवा म्हणून जगली. 25व्या वर्षी विधवा झाली. औरंग्या इथं आला. राजाराम महाराजांचा मृत्यू 2 मार्च 1700 साली. 17 किल्ल्याला वेढा दिलेला. ही तारा राणी हंबीरराव मोहिते यांची कन्या रडत बसली नाही, विधवा झाली म्हणून लढत राहिली. घोड्यावरती स्वार होऊन मराठ्यांचं साम्राज्य 7 वर्ष औरंग्याला झुंजवलं. शेवटी याच मातीत गाडला आमचा इतिहास आहे. झुंजणाऱ्या स्त्रिया इथं निर्माण झाल्या. स्वतःच्या पत्नीचा मृत्यूच्या चितेला अग्नी देण्यासाठी आपला राजा नाही जाऊ शकला. तेवढंच दुःख बाबासाहेबांना सुद्धा आहे. ती रमाई तुमच्या कोकणातली दापोलीची. कोकणवासियांनी एक कन्या बाबासाहेबांच्या आयुष्यात दिली. वनंगकर तिथला आडनाव दापोलीच. केवढी सालस, केवढी सुसंस्कारित, केवढी प्रेमळ. बाबासाहेबांसारख्या निखाऱ्याबरोबर संसार करत असताना
कधीही माऊली तत्वापासून ढळली नाही. दापोली सारख्या खेड्यातनं मुंबईत गेली. 1906 बाबासाहेबांचा विवाह झाला भायखळ्याच्या त्या मार्केटमध्ये. मी जाऊन आलो तिथे. साध्या पद्धतीने विवाह झाला. ते आज मार्केट आहे, तिथे बाबासाहेबांचा विवाह झाला. परिस्थिती गरिबीची एवढी की बाबासाहेबांच्या सारख्या एका महापुरुषाची पत्नी होत असताना सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आणि सूर्यास्ताच्या नंतर ही कोकण कन्या रमाई गाईच्या गोवड्या वरडीपासून वेचून आणत असे संसार चालविण्यासाठी. का तर आपल्या बाबासाहेबांची प्रतिष्ठा कमी होणे. सूर्योदयाच्या अगोदर सूर्यास्तानंतर ही माऊली संसारासाठी लाकूड फाटा म्हणजे गोवऱ्या वाळलेल्या गोवऱ्या आणत असे. वरडीपर्यंत आल्याची नोंद आहे. 1931 बाबासाहेब गोलमेज परिषदेला जाण्यासाठी निघाले आणि बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी तशी आली आहे ती त्या जहाजाच्या जवळ. बाबासाहेब जहाजात बसले. जहाजात जाईपर्यंत ती हात हलवत होती. बाबासाहेबांनी तिथून पत्र पाठवलीत रमाईला. त्या पत्रातलं खरंच पत्र वाचण्यासाठी डॉक्टर भाऊ लोखंडेंचं पुस्तक आहे रमाई नावाचं, वाचा. आमच्या नागपूरमधले भाऊ लोखंडेंचं पुस्तक आहे. आंबेडकरी चळवळीतले अध्वर्य होते, लेखक आहे. बाबासाहेबांनी लंडनवरून रमाईला पत्र लिहिलंय. त्याचा सारांश मी सांगतो. ते सांगतात, रमा आपल्या यशवंतची काळजी घे. आपली 4 अपत्ये गमावली ग, मरण पावली. रमेश मरण पावला, गंगाधर मरण पावला, राजरत्न मरण पावला, इंदू मरण पावली. केवढं प्रेम त्या इंदूवरती हो. बाबासाहेबांना लेख हवी होती, मुलगी हवी होती. तर मुलगी बाबाच्या पायात काटा मोडला तर टचकनपणे मुलापेक्षा मुलीच्या डोळ्यात. तर मुलगी बाबासाहेबाला हवी होती. नियंत्याने इंदू दिली, पण इंदू ही मरण पावली. 4 अपत्य बाबासाहेबांनी गमावले. आणि तिथून पत्र रमाईला लिहितात, रमा यशवंत एकटा वाचलाय, त्याची काळजी घे ग. त्याला रात्रीचा अभ्यास करण्यासाठी उठव. बाबासाहेब तिथून लिहितात, अभ्यासाचा कंटाळा मलाही यायचा. तेव्हा माझे पिताश्री, माझे बाबा रामजी सत्पाल मला उठवायचे. तेव्हा मला खूप राग यायचा त्यांचा. पण कालांतराने मला कळलं की खरं यश या अभ्यास केल्यानंतरच आयुष्याचं सुख आहे. बाबासाहेब संदर्भ देतात स्वतःच्या वडिलांचा. माझे वडील मला उठवायचा प्रयत्न करायचे अभ्यासासाठी. रमाई यशवंताची काळजी, आपण 4 अपत्ये गमावली, त्याला अभ्यासासाठी उठव. ही भावस्पर्शी मोठी पोकळी बाबासाहेबांच्या आयुष्यात निर्माण झाली. दुर्दैवानंतर काही दशकानंतर बाबासाहेब आजारी पडले आणि माईसाहेब आंबेडकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या सविता कबीर ब्राह्मण कुटुंबातल्या शुश्रूषा करण्यासाठी यायच्या आणि दोघांचं भावविश्व एकत्र झालं. या महापुरुषाच्या दुःखाच्या म्हणजे खरं तर कोणती पोकळी कुणी भरून काढू शकत नाही, पण रमाईची निर्माण झालेली पोकळी या आजारी अवस्थेमध्ये सविता कबीर उर्फ माईसाहेब आंबेडकरांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी लग्नाची, आपण ज्याला प्रपोज करणं म्हणतो, लग्नाची आण घातली आणि मग या दोघांचा विवाह झालाय. हा पहिला नोंदणीकृत विवाह, रजिस्टर मॅरेज, ज्याला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची स्वाक्षरी आहे. असा हा विवाहाचा प्रसंग आहे. म्हणजे दोन्ही महापुरुषांच्या आयुष्यामध्ये दुःख तेवढीच आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जाता जाता शेवटच्या उत्तरार्धामध्ये काही मिनिट मी आपले घेऊन रजा घेणार आहे. कारण आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचं तत्व नियमावलींचं पालन करायचं. 2 महापुरुषांच्या कार्याबद्दल तासा 2 तासात विषय होत नाही, पण उत्तरार्धात काही महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे. ते म्हणजे बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार आहेत. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. त्याचं कारण आहे, बाबासाहेबांना जेव्हा स्वतःला मानवासारखी वागणूक मिळाली नाही, माणुसकीची वागणूक मिळाली नाही. काही हिंदूंचा बाबासाहेबांवरती राग आहे, बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं.
पण त्याही हिंदूंना मी सांगू इच्छितो, माझं व्याख्यान ऐकल्यानंतर तुमचा राग कम्प्लिटली म्हणजे संपूर्णतः निवळून जाईल. त्या अज्ञानापोटी राग असावा. मुळात बाबासाहेबांना धर्मांतर करण्याची आवश्यकता का वाटली? विचार करा, जिथे तुम्ही बसलाय ना, याच प्रांगणामध्ये बाबासाहेब 20 मार्च 1927 ला आलेत. इथं तुमच्या माझ्या पूर्वजांना, तुमच्या माझ्या आजोबा पंजोबांना ह्या पाण्यामध्ये चिखलात लोळलेली गाय, डुक्कर, कुठलाही प्राणी लोळून आला तर चालायचा. पण हरामासाच्या माणसाने जर पाणी पिलं तर त्याला मारहाण करणारेही आपले पूर्वज होते. अत्यंत खेदाने सांगावं वाटतं. तर नम्रपणे सांगू इच्छितो आंबेडकरी माझ्या बांधवांना, माझे आजोबा चुकले, माझे पंजोबा चुकले, तशीच भावना बदललेल्या हिंदूंची आहे. आणि धम्म तत्वज्ञान सांगतो क्षमाशीलता. मग आज बदललेला हिंदू खूप बदलला आहे. मी शेवटी घेणार आहे तो विषय अत्यंत महत्वाचा. बाबासाहेबांचे उपकार आहेत. 1935 ला एवढ्याला बाबासाहेबांनी घोषणा केली की ज्या धर्मामध्ये आम्हाला माणुसकीची वागणूक नाही, माणसासारखी वागणूक नाही, त्या धर्मात आम्ही राहणार नाही. हिंदू धर्माचा त्याग करू. हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. बाबासाहेबांनी घोषणा केली एवढ्याला 1935 ला. धर्मांतरण केलं 1956 ला. 21 वर्ष वाट बघितली त्यांनी तुमच्या आमच्या पूर्वजांची. आणि काय कारणे होती हो? बाबासाहेबांनी असं केलं की उतरंड म्हणे हिंदू धर्मामधले वरती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आम्हाला असं पण नको आहे, मला असं पाहिजे. व्हॉट वॉज हिज डिमांड? समानतेची वागणूक पाहिजे. काहीच मोठी मागणी नव्हती, समान माणसाला माणसाची वागणूक द्या. पण तेव्हा विनायक दामोदर सावरकरांसारखे 4-2 हिंदू धर्मातील सुधारणा करण्याच्या मानसिकतेत असणारे वजा झाले तर बाकीच्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. हे दुर्दैव आहे. तो प्रयत्न पोकळा पडला. विशेष प्रयत्न झाले नाहीत आणि नाईलाजाने बाबासाहेबांना धर्मांतर करावा लागला. हा मुद्दा मी अजून विस्तृत सांगणार. पण उपकार यासाठी की जेव्हा घोषणा केली हिंदू धर्मात राहणार नाही, तेव्हा ख्रिश्चन मुस्लिमांपासून वेगवेगळे धुरीण बाबासाहेबांना अप्रोच झाले. मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतोय कारण तरुणाईला कळतं. मग त्यांनी सांगितलं, निजाम अप्रोच झाला. निजामाने सांगितलं हैदराबादच्या 7 पिढ्याला पुरल एवढं सोनं देऊ, इस्लाम स्वीकारा. बाबासाहेब क्षणभर हसले. 7 पिढ्याला पुरेल एवढं सोनं निजाम बोलत होता आणि बाबासाहेब मनातल्या वेळात हसले. अरे अशा सोन्याला लात मारून ज्या सिद्धार्थ गौतमाने धम्म स्वीकारला, तो धम्म स्वीकारण्याचा निश्चय मी केलाय. बाबासाहेब त्या अनुषंगाने हसले होते. तू सोन्याची लालूच दाखवतोयस मला. इस्लाम नाकारला कारण त्यातला मूलतत्ववाद त्यांना मान्य नव्हता. आणि मग J.W. पॅविट नावाचे आणि स्टॅनले जोन्स नावाचे ख्रिश्चन धर्मोपासक बाबासाहेबांकडे आले. आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा. बाबासाहेबांनी यावर प्रबंध लिहिले. द कंडिशन ऑफ कन्वर्ट्स म्हणजे ख्रिश्चन झाल्यानंतर त्यांची दुरावस्था काय होते याच्यावरती प्रबंध दिलेला आहे. आजही इथोपिया सारखं उदाहरण आहे. धर्मांतर होईपर्यंत वेगवेगळे प्रलोभने असतात, पण धर्मांतर झाल्यानंतर त्यांच्या अवस्थेला कोणी विचारत नाही. ही जगामध्ये उदाहरण आहे. बाबासाहेबांनी प्रबंध लिहिला याच्यावरती आणि बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म पण नाकारला. 1932 ला महात्मा गांधींची जेव्हा भेट झाली पुणे कराराच्या निमित्ताने, तेव्हा महात्मा गांधींना बाबासाहेब बोलले, मी धर्म बदलणार आहे, धर्मांतर करणार आहे, परंतु एक शब्द देतो, मी असा धर्म स्वीकारेल जो राष्ट्रीयत्वाला बाधा आणणार नाही. याच मातीतला, भारतीय मातीतला धम्म, भारतीय मातीतला धर्म मी स्वीकारेल. महात्मा गांधींना सुद्धा शब्द दिला होता. आणि गौतम बुद्धांचा शांततेचा धम्म तो या भारतीय मातीतलाच होता. म्हणून मी आम्हाला
वेगळं वाटत नाही, जेनेटिकली नेहमी म्हणत असतो. सिद्धार्थ गौतम हे होतं क्षत्रिय, भारतीय तत्वज्ञान, भारतामध्ये जन्मलेला, भारतात धम्म वाढला, तोच बाबासाहेबांनी याच भारतीय मातीतला धम्म स्वीकारला. आम्हाला काही वेगळे पण वाटत नाही. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांचे उपकार आहेत. कारण कदाचित बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारला असता, कदाचित बाबासाहेबांनी ख्रिश्चनिटी स्वीकारली असती, या देशाचं चित्र यापेक्षा फार भयंकर झालं असतं. म्हणून बाबासाहेबांना शतशः वंदन करतो आहे. अजून दोघांमधलं एक सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे जो सगळ्यांनी पाळायचा आहे. मी आमचे सोलापूरचे CP एम राजकुमार, सोलापूरचे कमिशनर म्हणून त्यांनी पदभार घेतला. शिवजयंती आलेली होती आणि तुम्ही जसं पोलीस प्रशासन शांतता कमिटीच्या मीटिंग बोलवता तसं मीटिंग बोलवली. आंबेडकरी प्रेमी, आंबेडकरी जयंती उत्सव मंडळाचे काही नेते, शिवजयंती उत्सव मंडळाचे नेते तिथे उपस्थित होते. आपापली मनोगत सगळ्यांनी मांडली. मीही उठलो, माईक घेतला होता आणि म्हटलं एक काम करू आपण, शिवजयंती किंवा भीमजयंती व्यसनमुक्त करू. एकही टाळी वाजली नाही. अवघड बोललो. दुर्दैवानं या दोन्ही महापुरुषाच्या जयंतीमध्ये नाचणारे तरुण या दोन महापुरुष वर्तून बघत असतील तर सर्वाधिक यातना त्या दोन महापुरुषाला होत असतील. कारण छत्रपती शिवाजी महाराज जगातला पहिला राजा जो दंडक कलावंतिनी बटकिनी दारू गांजा फूट चालणार नाही केल्यास डोचके मारले जाईल. सैनिकामध्ये दंडक आहे, नाही चालणार. दारू गांजा फूट, व्यसनमुक्त, स्वतः व्यसनमुक्त राजा, सैनिकांना व्यसनमुक्ततेचा संदेश देणारा राजा. मी उपस्थितांना म्हटलं तुम्ही म्हणाल आमच्याच लोकांना आम्हाला शिवजयंती भीमजयंती व्यसनमुक्त साजरी करा म्हणून कशाला उपदेश देता असं वाटेल तर तेही सांगतो. म्हटलं या दोन अनुयायाची जबाबदारी महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. कारण बाबासाहेब सुद्धा व्यसनमुक्त होते. बाबासाहेबांनी तो अभ्यास केला होता. मुंबईच्या झोपडपट्टीतला असेल, ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेचा असेल, दारू पिलेला नवरा बायकोला त्या नशेमध्ये मारहाण करताना कैक वेळा बघितला होता. अशी मारहाण होत असताना ते लहान लहान बालक पांघरुणातल्या पांघरुणात आपल्या आईला होणारी मारहाण असहाय्यपणे सोसतात, पांघरुणातल्या पांघरुणात रडतात, बापाविषयी विशेष प्रेम राहत नाही आणि मग गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ते वळतात. बालमानसशास्त्र बाबासाहेबांनी अभ्यासलं होतं. दारूमुळे कुटुंब संपतं, कुटुंब संपल्यानंतर समाज संपतो, समाज संपल्यानंतर राष्ट्र संपतं आणि म्हणून बाबासाहेब स्वतः व्यसनमुक्त आहेत. ज्या ठिकाणी झाला होता ना 20 मार्च 1927 याच ठिकाणी 3-3,500 लोक त्या काळात जमली होती. अशी काही वातानुकूलित मंडप नव्हते त्या काळात. जशा पद्धतीनं हे नारळाचं पानं वगैरे असा पेंडाळ उभा केला, बाबासाहेब उभारले इथंच 20 मार्च 1927 महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं माता भगिनी आणि अनेक लोक, मानवतावादी लोक जमले होते. याच प्रांगणामध्ये बाबासाहेबांचं भाषण झालं. त्या भाषणाचा सारांश सांगतो. बाबासाहेब इथं बोलले. काय बोलले? तुमचा नवरा, मुलगा किंवा पती दारू पिऊन आला असेल तर त्याला घरात घेऊ नका. बाबासाहेब सांगतात 22 प्रतिज्ञा धम्माच्या दिल्या. त्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा सुरा मध्य वर्षाची बाबासाहेब देतात. यावरून बाबासाहेबांची व्यसनमुक्ती तुम्ही ध्यानात घ्या. एवढाच नाही, 1916 बाबासाहेब लंडनला शिक्षणाच्या निमित्ताने गेलेले आहेत. वय वर्ष 25 आहे. साधारणतः 25 वर्ष वय पाय घसरण्याचं वय मानलं जातं, यौवनावस्थेचं वय मानलं जातं. त्या वयात बाबासाहेब लंडन मध्ये आहेत. ज्या देशात टेम्परेचर मायनस, बर्फ पडतो, ज्या देशात
त्या मायनस टेम्परेचरमुळे बर्फ पडत असल्यामुळे स्त्री पुरुष दारू पितात, त्या देशाला ते मान्य आहे. त्यात वावगं मानणारा देश नाहीये. स्त्री पुरुष मद्यपान करतात, त्या देशामध्ये सामान्य माणसंही मद्यपान करतात. ही संस्कृती लंडन मध्ये असली. बाबासाहेबांवरती सीसीटीव्ही किंवा जीपीएस वॉच नव्हता. त्या मायनस टेम्परेचर मध्ये या महामानवानं दारूला स्पर्श केला नाही. ते व्यसनमुक्त बाबासाहेब समजून घेणे काळाची गरज आहे. कधीच स्पर्श केला नाही. बाबासाहेब समजून घ्या, छत्रपती समजून घ्या. या दोन महापुरुषाला दारू आवडत नव्हती, व्यसन आवडत नव्हती, म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तर म्हणत असतो व्यसनमुक्त राहा आयुष्यभर. टाळ्या वाजल्याच नाही तिथं म्हणून मीच तोडगा दिला. म्हटलं बघा, वर्षभर मटण खाता हो, मग तरी आषाढीला महाशिवरात्रीला खात नाही हो का? शंभू महादेवाची भक्ती आणि पांडुरंगाची भक्ती. जर वर्षभर मांसाहार करत असताना एक दिवस पांडुरंगाला आणि एक दिवस शंभू महादेवाला महाशिवरात्रीच्या निमित्ताने जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर एक दिवस भीमजयंती आणि एक दिवस शिवजयंतीला मद्यपान करू नका. ते खऱ्या अर्थानं दोन महापुरुषाला आवडणारा असेल. अरे एक दिवस तरी त्या महापुरुषाला जे आवडत होतं ते करा आणि जे आवडत नव्हतं ते करू नका. आयुष्यभर करावं, पण तुम्ही मानतच नसाल किमान एक दिवस तरी. आणि अशक्य नाहीये साहेब, कारण प्रत्येक ठिकाणच्या शिवभक्त भीमभक्ताला माहिती असतं की कुठल्या वार्डातले कुठल्या गल्लीतले कार्यकर्ते पितात. चांगलं माहिती असतं आणि त्यांनाच नेमकं प्रबोधन करून आज शपथ घ्या, दोन महापुरुषाला आवडत नव्हतं आपण करायचं नाही. हा जरी क्रांतिकारी व्यसनमुक्तीचा सिद्धांत शिवजयंती भीमजयंतीला स्वीकारला तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांती ठरेल. हे महाच्या या समरभूमीवरती मी लोकांना अपेक्षा करतो, संकल्प करावा ही अपेक्षा मी करतो. व्यसन मुक्ती आणि दुसरं म्हणजे डीजे मुक्ती. पोलिसांचा फार ताप वाढला. सत्य घटना आहे साहेब. डीजे वाजत होता आणि मग कार्यकर्ते चढावर असते. ते थरावरनं चढावर असते माहितीये का? तुमचे किती थर आहेत म्हणजे नैतिक अधःपतनाचा स्तर घसरला तरी चालेल, पण डीजेचे स्तर वाढले पाहिजे. तत्वाचा स्तर घसरला तरी चालेल, डीजेचे स्तर वाढले पाहिजे. आणि मग दणदणाट सुरू. काही लोकांच्या कानातनं रक्त, कोणी नाचता नाचता हार्ट अटॅकनी मरतात. ती डीजेची मिरवणूक एखाद्या चौकात थांबते. सत्य घटना आहे. डीजेचा दणदणाट सुरू होता आणि 4थ्या मजल्यावरती पहिल्या डिलिव्हरीसाठी आलेली गर्भिणी होती. माहेरवाशीन पहिली डिलिव्हरी माहेरी करण्यासाठी डीजेचा प्रचंड दणदणाट सुरू होता. खिडक्याची तावदानं थांबत होती. किचन मधली भांडी सुद्धा पडत होती. एवढा डेसिबलचा साऊंड पोलिसांचेही कार्यकर्ते ऐकत नव्हते. आणि 3 दिवसानंतर रुटीन चेकअपला तो पिता माहेरवाशिनी डिलिव्हरीसाठी आलेल्या गर्भिणी मुलीला घेऊन सोनोग्राफी करण्यासाठी जातो. ती गर्भिणी त्या बिछाण्यावरती सोनोलॉजिस्ट प्रोब फिरवतो पोटावरनं. त्याचा चेहरा बारीक होतो. पुन्हा प्रोब फिरवतो. चेहरा पडतो. गर्भिणीच्या लक्षात येतं काहीतरी अघटित घडलंय. डॉक्टरचा चेहरा पडलेला आहे. गर्भिणीला तो डॉक्टर म्हणतो, तुमच्या वडिलांना 2 मिनिट इथं बोलवा. शंकेची पाल चुकचुकते, कासावीस व्हायला लागतं आणि तो सांगतो बापाला, बाळाच्या हृदयाचे ठोके बंद पडलेत, तुम्हाला अबॉर्शन करावं लागेल. तिथं मी आवाहन केलंय, कोणत्याच महापुरुषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधल्या किंवा शिवजयंतीमधल्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा ह्या दोन्ही महापुरुषाला हे आवडणार नाही. जे बाळ जन्माला आला नाही, हे जन्माला येण्यापूर्वी तुमच्या दणदणाटामुळे जर त्याचा मृत्यू होत असेल तर या जयंत्या डीजे मुक्तच झाल्या पाहिजेत. वाद्याला विरोध नाही, थाटामध्ये झाल्या पाहिजेत. पारंपरिक वाद्य असली पाहिजे. झांज पथक असलं पाहिजे, लेझिम पथक असलं पाहिजे, ढोल पथक असलं पाहिजे. आणि काही कार्यकर्त्यांना याच्यावरती ठेका धरता येत नसेल तर डीजेच्या अगोदरचं जे होतं ना काहीतरी, ते बँजो वेगळे होतं, साधे बॉक्स होते,
ते चालतील, नाचायचं त्याला तुम्हाला ठेक्यावरती, पण ज्या आवाजामुळे सामान्यांच्या कानाची पडदे फाटतील, हार्ट अटॅक येतील, गर्भिणीच्या आतलं बाळाचं हृदय ठप्प पडेल, असे वाद्य थांबूया. हा संकल्प जरी या दोन महापुरुषाच्या व्याख्यानाच्या निमित्ताने केला तर खऱ्या अर्थाने मला सार्थक झाल्याचं वाटेल. अजून सगळ्यात महत्वाचं, दोघेही स्त्री कैवारी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्त्री दाक्षिण्य असलेले राजे आहेत. अहो सगळे उदाहरणे महाराज दक्षिण दिग्विजयातून येत आहेत. 1678 एप्रिलचा महिना, दक्षिण दिग्विजय छत्रपतींनी केला. तंजावर पर्यंत मराठांचं साम्राज्य वाढलं. येत असताना बेळवडीच्या ठिकाणी म्हणजे धारवाडच्या जवळ मराठ्यांचा तळ पडला आणि तिथं सकोजी गायकवाड नावाचा सरदार आहे, मराठ्यांचा सेनानी, महाराजांचा मेहुणा आहे. तिथं थोडस चकमक झाली आणि बेळवडीचा किल्ला लढताना जी मल्लमा नावाची किल्लेदारी होती, तिचा पती ईश प्रभू देसाई याचा मृत्यू झाला आणि त्याच्या पत्नीने किल्ला लढवला. तिचंच नाव सावित्रीबाई देसाई, महाराजांनी सावित्रीबाई किताब दिलेला आहे, पण तिचं नाव मल्लम्मा देसाई आहे. पतीच्या निधनानंतर किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मराठांचा सेनानी होता सकोजी गायकवाड. विजयाच्या उन्मादामध्ये तिच्या घोड्याचा पाय कापला, तिला कैद केलं, मानहानी केली, अत्याचार केला, मानखंडना केली. पण ही बातमी छत्रपतींच्या कानावरती गेली की मराठ्यांकडनं अजाणतेपणे मानखंडना झाली. अत्याचार झालाच नव्हता, मानखंडना झाली. तो आपला सख्खा मेहुणा ना होता सकोजी गायकवाड. महाराजांनी सांगितलं डोळे काढ आणि कैदेत टाकून टाक. बघितलं नाही स्वतःचा मेहुणा आहे. स्त्रीवरचा कुठलाही मानखंडना महाराजांनी सहन केली नाही. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. स्त्री दाक्षिण्य. रांजाच्या बाबा गुजर पाटलाचे उजवा हात डावा पाय कापलाय. महाराज माफ करत नाही. बाबासाहेबांनी काय केलंय, या कालखंडात तलवारी पाय कापणं, हात कापणं कायदेशीर दृष्टिकोनातून योग्य नाहीये. न्याय व्यवस्था निर्माण केली बाबासाहेबांनी, पण त्या न्याय व्यवस्थेमध्ये हिंदू कोड बिल आणलं बाबासाहेबांनी आणि स्त्रियांना खऱ्या अर्थानं दास्यातून मुक्त केलं. व्हॉट इज द हिंदू कोड बिल? या भगिनींना सांगू इच्छितो, तुम्हाला हे ध्यानात आलं पाहिजे. हिंदू कोड बिल काय होतं? बाबासाहेब जेव्हा कायदा मंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळात, त्यांनी हिंदू कोड बिल आणलं. त्या कोड बिलाची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ नेहरूच्या मंत्रिमंडळाची दिसल्याबरोबर दिनांक 10 ऑक्टोबर 1951 मंत्रिपदाचा राजीनामा बाबासाहेबांनी दिला हिंदू कोड बिलासाठी. आज कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी आगे पिछे फिरणारी माणसं दिसतात आणि एका सिद्धांताची अंमलबजावणी होत नाही म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा देणारे परमपूज्य बाबासाहेब कुठे? राजकारणातली उंची लागते, नैतिकता लागते. आता हिंदू कोड बिल काय? हिंदू कोड बिलाचं जर थोडक्यात सांगतो, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल केवळ त्यांच्या समाजातल्या आंबेडकरी महिलेसाठी नाही आणलं. हिंदू कोड बिलातला पहिला कायदा होता द्विभार्या प्रतिबंधक कायदा. म्हणजे उच्चवर्णीयांनी जेव्हा एका बायकोच्या द्यायचा तेव्हा पाय पोचण्यासारखं ती बायको बाजूला, दुसऱ्या बायकोशी लग्न करायचं, तिसऱ्या बहुपत्निकत्व होतं. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या मनातली असुरक्षितता पहिल्यांदा संपवली आणि एक पत्नी कायदा म्हणजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा. 2 पत्नी करायच्या नाहीत. खऱ्या अर्थानं तुम्हाला सुरक्षित कोणी केलं असेल तर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे काय दलितांसाठी केलं नाही. दलितांना तर त्या काळात खायचे वांदे होते. 2 पत्नी 3 पत्नी तर तो विषयच नव्हता. हे नॉन दलित असणाऱ्यांचे होते. त्या महिलांसाठी उपकार आहेत बाबासाहेबांचे. प्रसूती रजा, आज प्रसूती रजा मिळते, बाबासाहेबांना क्रेडिट जात. 12 तासावर 8 तास ड्युटी, बाबासाहेबांना श्रेय जात. मुलींना वारसा हक्कामध्ये जो आज मिळतोय मालमत्तेमध्ये, बाबासाहेबांना श्रेय जात. अरे कितीतरी कायदे आहेत स्त्रियांच्या बाबतीतले. हे सगळे कायदे केवळ आंबेडकरी महिलांसाठी नाही, तमाम स्त्रियांसाठी केले. तिथं भेदभाव बाबासाहेबांनी केला नाही. म्हणून दोघेही स्त्री उद्धारक होते. छत्रपतींचा स्त्री उद्धारक तत्वाचा अंमल खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी केला असं सांगितलं तर वावगं ठरू नये. मी अजून
2 सिद्धांत सांगून आपली रजा घेणार आहे, कारण हा विषय पुन्हा या प्रांगणामध्ये नाही होणार. तो म्हणजे अंतर्मुख होणारा सिद्धांत आहे. आपल्याला या विषयावरती मी सकाळी आदरणीय DYSP साहेबांशी बोलत होतो. एकच वाक्य त्यांनी बोलले, उसवलेलं शिवण्याचा प्रयत्न करायला कुणीतरी येते, आमचं सहकार्य करणं कर्तव्य आहे. उसवलेलं असताना जास्त फाडण्याचा प्रयत्न होतोय, उसवलेलं शिवण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये समाज एकसंध झाला पाहिजे, भारत सशक्त झाला पाहिजे म्हणून जळमट दूर करण्यासाठी आम्ही आयुष्य आमचं समर्पित केलंय. तसे दृष्टिकोन असलेले शिवव्याख्याते आणि शिवव्याख्यानकार आम्हाला हिंदवी परिवारात एवढे लोक येतात. खरं तर मुक्कामाची व्यवस्था मॅक्सिमम 500 लोकांची म्हणून तेवढीच मोठं सभागृहच नाहीये इथे. म्हणजे देशमुख डॉक्टर वारिंगेचं तर खरंच कौतुक करावं लागेल. सगळ्यात मोठं इथं कोकणामध्ये 2000-3000 आमच्याकडे असे मोठे लग्न होतात ना, तसे लग्न तुमच्याकडे अंगणात होतात. तुम्ही भाग्यवान आहेत आणि चांगले आमच्याकडे कर्ज काढून लग्न करतात. तुमच्याकडे संक्षिप्त आणि छोट्या पद्धतीनं मांडवासमोर लग्न करण्याची पद्धत आहे, खूप चांगली आहे. ही अशीच टिकवा. आमच्याकडच्या कुप्रथा इकडे येऊ देऊ नका. म्हणून यावर्षी आम्ही 500ला लॉक केले, 500 जण घेऊन यायचे म्हटलं. आम्ही जर पोस्ट टाकले असतं तर 5000 आले असते, 10,000 आले असते. पण हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आहे. नागपूरपासून ते गडहिंग्लज पर्यंत सगळे तिथे. आज हेच आपापल्या भागात जाऊन हा विचार रुजवणार आहे. सगळ्यात महत्वाचा संदेश मला द्यायचा आहे तो म्हणजे हिंदूंचा, मी मराठवाड्यात गेलो होतो, काही हिंदूंचा बाबासाहेबांवरती असलेला राग अज्ञानापोटी आहे. त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न माझा कायम आहे. तुम्हालाही मनामध्ये काही असेल तर मी 2च उदाहरण देतो, मग तुम्हाला लक्षात येईल की बाबासाहेब चुकले नाहीत. विचार करा, बाबासाहेबांचं दोघांच्या मोडीलिपीतल्या स्वाक्षरी आहेत बरं का. शिवाजी महाराजांची मोडीलिपीतली स्वाक्षरी आहे आणि बाबासाहेब दापोलीला प्राथमिक शिकले, नंतर साताऱ्याला शिकले आणि मुंबईत शिकले. साताऱ्याच्या स्कूलमध्ये प्रवेश घेताना बाबासाहेबांची सही मोडीलिपीतली आहे. शिवाजी महाराज सुद्धा मोडीलिपीमध्ये स्वाक्षरी करायचे. खरं सांगू, जेव्हा बाबासाहेब छोटे होते तेव्हा अस्पृश्यता त्या काळात रुजलेली होती, अनटचेबिलिटी. माणसाला माणसाची सावली चालायची नाही, स्पर्श चालायचा नाही. अशा अवस्थेत बाबासाहेबांचा जन्म. तुम्ही फक्त कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा, मग तुमच्या ध्यानात येईल बाबासाहेब चुकले नाहीयेत. विचार करा, एक अवघड गणित वर्ग शिक्षक फळ्यावरती लिहितात, मुलं बसलेली आहेत, बाबासाहेब लांब बसलेत. वर्ग शिक्षक म्हणतात हे अवघड गणित कोण सोडवणार? कोणाचाही हात वर येत नाही. एक हात चिमुकल्या बाबासाहेबांचा वर येतो, हे गणित मी सोडवणार. शिक्षकांना आनंद होतो. बाबासाहेब निघतात त्या फळ्यावरती गणित सोडवायला, हातामध्ये खडू दिला जातो आणि तितक्यात त्या काळातले उच्चवर्णीय मानसिकता असणारी मुलं ओरडतात, गुरुजी आमच्या तिथं शिदोरी आहे, म्हणजे आमच्या टिफिन आहे. आजच्या भाषेत सांगतो, त्या काळात टिफिन म्हटलं जात नव्हतं, घरून शिदोरी बांधली होती, त्याला स्पर्श होईल, आमची शिदोरी बाटेल. विचार करा, टांग्यामध्ये भेटायला बाबासाहेब जात आहेत, टांग्यामध्ये बसतायत, टांगा निघाला, अर्ध्या वाटेत आला, टांगेकराला प्रश्न विचारला, अरे कोणाची पोरं तुम्ही? त्यांनी सांगितलं की रामजी सकपाळाची पोरं. महाळाची पोरं म्हटलं की उतर खाली, म्हणून बाबासाहेबांना अर्ध्या रस्त्यामध्ये टांग्यातनं उतरवलं. तिकडून लंडन मधून कोलंबिया विद्यापीठातून शिकून आले बाबासाहेब. IAS दर्जा सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली आणि उतराई होण्यासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडाच्या त्या राज्यकारभारामध्ये सचिव पदावरती रुजू झालेत बाबासाहेब आंबेडकर. विचार करा, IAS अधिकारी सारखा परदेशातनं शिकून आलेला बाबासाहेबांसारखा एक उच्च अधिकारी जेव्हा खुर्चीवरती बसतो, त्या काळात उच्च सोकॉल्ड उच्च वर्णीय असलेला शिपाई लांबून फाईल भिरकावतो. बाबासाहेबांनी पाणी मागितल्यानंतर लांबून ग्लास आपटतो. तुम्ही बाबासाहेबांच्या जागी असतात तर
काय झाला असता? विचार करा, बाल मानसिकतेवरती बाबासाहेबांच्या किती आघात झालेत. केवळ बाल मनावरती नाही, सचिव पदावरती पोहोचलेला माणूस पाणी द्यायला शिपाई तयार नाही, दुरून फाईल फेकतात. बाबासाहेबांच्या जागी तुम्ही असते तर बंड मनात निर्माण झाला असतं. बाबासाहेबांचे उपकार आहेत. हे बंड निर्माण होऊन सुद्धा हिंसेची क्रांती न करता अहिंसेची क्रांती या महामानवाने केली आणि धम्म स्वीकारला. हे उपकार भारतवर्षामध्ये आपल्यावरती आहेत, म्हणून कृतज्ञता आमच्या मनामध्ये आहे बाबासाहेबांच्या प्रती. बाबासाहेब चुकलेच नाही. आता विचार करा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा इथे सत्याग्रह होणार, बाबासाहेबांनी ऐलान केलं की माझ्या समाजातल्या माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाही हो. इथे चळवळ हेच पाणी पिले बाबासाहेबांनी. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह याच ठिकाणी झाला, याच तळ्याचा. तिथे असं उंजळभर पाणी घेतलं. बाबासाहेबांचा तो प्रातिनिधिक सत्याग्रह होता. खेड्यापड्यात माझी माणसं, माझा समाज, अरे पाणी पिण्याचा मानवाचा अधिकार नाही. तिथे कुत्री मांजरं, चिखलात लोळलेलं डुक्कर पाणी पिलेलं चालतं ज्या समाजाला, तिथे माझ्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून त्याच्या विरोधात लोकशाही पद्धतीनं सत्याग्रह करण्याची भूमिका बाबासाहेबांनी याच प्रांगणामध्ये घेतली. तेव्हा केशवराव जेधे जवळकर पुरोगामी चळवळीतले त्या काळातले मराठा आणि बहुजन यांनी निरोप पाठवला बाबासाहेबांना. बाबासाहेब, आम्ही मराठा आणि बहुजन तुम्हाला पाठिंबा देतोय या सत्याग्रहासाठी. फक्त आजूबाजूचे बामण वजा करा. हे वाक्य बाबासाहेबांनी क्षणार्धात सांगितलं. तुम्हाला बाबासाहेब कळले नाही, माझा ब्राह्मणाला विरोध नाही, माझा ब्राह्मण्याला विरोध आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची इमान ठेवून राहिलेले मभी चिटणीस असतील, सुखा टिपणीस असतील, कमलकांत चित्रे असतील, अनंतराव चित्रे असतील, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे असतील, हे ब्राह्मण असताना सुद्धा बाबासाहेबांची इमान ठेवून होते. त्या ब्राह्मणांचा द्वेष बाबासाहेबांनी केला नाही. बाबासाहेबांनी द्वेष कोणाचाच केला नाही. हिंदू धर्माचा सुद्धा द्वेष केला नाही. फक्त हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांना बाबासाहेबांचा विरोध होता, हिंदू धर्माला विरोध नव्हताच मुळे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, कृपा करून समजून घ्या, बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणांना नाहीये, ब्राह्मण्याला आहे, मनोवृत्तीला आहे. आणि ही मनोवृत्ती प्रत्येक जातीतील मानसिकतेमध्ये आहे, नाहीये का? प्रत्येक जातीतल्या मानसिकतेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र लपलेले. आज कित्येक मी IAS अधिकारी दाखवतो जे आंबेडकरी समाजामधले आहेत, पण वृत्ती तशी ते स्वतःच्या समाजालाही न्याय देताना वृत्ती मात्र तशीच लावतात. तिथेही करप्शनची अपेक्षा करतात, तिथेही न्याय देत नाही, तिथेही टेबला खालून काही मिळावं ही अपेक्षा करतात. कसलं तत्वज्ञान आहे? त्यामुळे ही जातीची वृत्ती आहे, मानवाची वृत्ती आहे, जातीच्या पलीकडचा विषय आहे, हे समजून घ्या. आणि खऱ्या अर्थानं सांगतो, माझी नम्र विनंती आहे आंबेडकरी जनतेला, माझी नम्र विनंती, ब्राह्मणाचा द्वेष करू नका, मराठ्यांचा द्वेष करू नका, कुठलाही द्वेष करू नका. बाबासाहेबांनी द्वेषच केला नाही. राहता राहिला प्रश्न मराठ्यांच्या द्वेषाचा, तर सांगू इच्छितो, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जी प्रगती झाली, मग ती कोलंबिया विद्यापीठात पहिली शिष्यवृत्ती देणारा सुद्धा सयाजीराव गायकवाड मराठा होता, आणि पुन्हा शिष्यवृत्ती देणारे शाहू महाराज सुद्धा मराठा होते. हे आवर्जून सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. त्यामुळे कृपा करून मराठ्यांचा द्वेष करू नका, आणि ब्राह्मणांचा द्वेष करू नका, आणि कोणाचाच द्वेष करू नका, माझी नम्र विनंती आहे. जसं मी हिंदूमध्ये अंतर्मुख करतोय, माझी अंतःकरणातून इच्छा आहे, माझे आजोबा चुकले, माझे पंजोबा चुकले, तशीच भावना मी सकाळी बीडचे शिवसेना जिल्हा समन्वयक नितीन धांडे, कुठे ते नितीन धांडे बीडचे शिवसेना जिल्हा समन्वयक आहेत, त्यांना मी हा भाव बोलून दाखवला. म्हटलं, सांग तुझे आजोबा माझोबा चुकले की नाही, पंजोबा चुकले की नाही? एका क्षणात मान्य केलं, हो चुकले. आजचा हिंदू एका क्षणात मान्य करतो, माझे आजोबा माझे पंजोबा अज्ञानापोटी चुकले, त्यांनी फुटका ग्लास दिला, फुटका कप ठेवला, लांबून तुमच्याशी दुर्व्यवहार केला. परंतु बदललेली हिंदूंची पिढी मात्र विचाराची मैत्री करते, आणि विचाराची मैत्री करत असताना तो शिंदे, सुर्वे, कदम, भोसले, गायकवाड मराठा आहेत की बौद्ध आहेत हे सुद्धा आम्ही बघत नाही. विचाराची मैत्री होते. हा बदललेला हिंदू, हे सांगण्यासाठी मी इथं आलो. बदललेला हिंदू आहे.
कदाचित बाबासाहेबांच्या काळात असा हिंदू बदलला असता, अनिष्ट प्रथांचा त्याग केला असता, तर बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला नसता. हेही तेवढंच सूर्याप्रमाणे प्रखर आहे. मग आम्ही बदललोय. माझी नम्र विनंती, हिंदू धर्माला शिव्या देणं तुम्ही बंद करा, कृपा करून बंद करा. मी एका आंबेडकरी मीटिंगला गेलो होतो आणि तो आंबेडकरी विचारवंत एवढा शिव्या देत होता हिंदू धर्माला, गणपतीला चिकित्सा करत होता, हिंदू धर्मातल्या सणावारांची चिकित्सा करत होता. माझी नम्र विनंती, माझी जर गणपतीवरती श्रद्धा असेल तर हा बाबासाहेबांनी दिलेला धर्म स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार आहे. माझी श्रद्धा गणपतीवरती असेल तर माझ्या श्रद्धेचं पालन करू देत. तुम्हाला मान्य नसेल करू नका. असं आता हिंदू धर्म सोडलाय. माझी प्रसार प्रचार करा, ही गरज आहे. झालं गेलं, शिड्याकडीला उतरण्याची काहीच गरज नाहीये. हिंदू धर्माची चिकित्सा करण्याची ही गरज नाहीये. देवदेवतांवरती टीका करण्याची गरज नाहीये. हिंदू सणावरती, रीतिरिवाजावरती टीका करण्याची गरज नाहीये. आम्ही हिंदू आहोत, धर्म, देव, देश, धर्माचं पालन करतो, परंतु आम्ही मानवतेला मानवतेचीच वागणूक देतो. बदललेला हिंदू आहे. जर आम्ही बदललोय तर तुम्ही सुद्धा काही गोष्टी हिंदू धर्मावरती, देवदेश धर्मावरती टीका करणं बंद करा. हेही मी आवाहन करण्यासाठी मी इथं आलोय. कारण उसवलं खूप आहे, शिवायची अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. लक्षात घ्या, काही लोकांना माझं पटेल, मला आज इथे जमलेले जे काय असतील, मी असं समजत नाही 100% लोकांनी मला स्वीकारावं. नॉट नेसेसरी. माझा विचार आहे, पटला स्वीकारा, नाही पटला सोडून द्या. 100 पैकी 96 मतं पटले तेवढी स्वीकारा. 4 मताशी सहमत नसाल सोडून द्या. पण 100% पटलंच पाहिजे असं जर मनात असेल तर तुम्ही निर्माण केलेलं अपत्य सुद्धा 100% 20 वर्षानंतर भिन्नता असते. आणि बाबासाहेबांनी व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलंय, धर्म स्वातंत्र्य दिलंय. तर बाबासाहेबांच्या तत्वानुसार पटलं स्वीकारा, बाबासाहेबांच्या तत्वानुसार पटलं नाही सोडून द्या. पण एक संकल्प करूया, हिंदू जसा बदललाय, पूर्वजांचा पश्चाताप होतोय, माझा मी काय करू शकतो. मी एका अशी चर्चा करत होतो नागपूरमध्ये, तो एवढा खवळला, नाही म्हणे तुम्ही खूप आमच्यावर अत्याचार करा, आम्ही तुमच्यावर करणार. म्हटलं हा काय मार्ग आहे का? 1000 वर्ष तुम्ही आमच्यावर अत्याचार केला, आम्ही पुढचे अत्याचार करणार. म्हटलं माझी पुढची पिढी तुमच्यावर अत्याचार, नॉन स्टॉप सायकल राहील. आणि धम्म तत्वज्ञान सांगतं, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला शिव्या दिल्या, त्यांनी माझा अपमान केला, तर त्यालाही क्षमा करायची वृत्ती धम्म तत्वज्ञान सांगतं. बदले की भावना धम्म तत्वज्ञानात कुठंच नाही. क्षमाशीलता धम्म तत्वज्ञानाचा मूळ पाया आहे. आणि म्हणून बदललेला हिंदू असेल, चुकलेल्या पूर्वजांच्या पश्चाताप हिंदू असेल, तर आम्ही परिमार्जन म्हणून एकच करू शकतो, बाबासाहेबांना अपेक्षित असणारा हिंदू आज निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय. माणसाला मानवतेची वागणूक देण्याचं काम आम्ही करतोय. एका ताटात जेवत असताना स्पृश्य अस्पृश्य विचार आमच्या मनाला स्पर्श होत नाही, फक्त विचाराची मैत्री. ही हिंदूंचा आज बदललेल्या पिढीची मानसिकता आहे. म्हणून तुम्ही सुद्धा एक करा, शिव्या देणं बंद करा, एकमेकांचा आदर करा आणि खऱ्या अर्थानं एक तत्वज्ञान या समरभूमीवरती, क्रांतभूमीवरती जगाला देऊया. शिड्याकडीला ऊत द्यायचा नाही. झालं गेले, फॉरगेट इट व्हॉट हॅपन. जे घडलं ते घडलं. नवीन लोक मात्र सुधारण्याची चळवळ आपण सुरू करूया. शिवछत्रपती यांनी परमपूज्य बाबासाहेबांची तत्व आपण पाळूया. कारण दोन्हीही तत्व म्हणजे ही शाश्वत यावत चंद्र दिवा करो कायम राहील अशी तत्व आहेत. शिवछत्रपती म्हणजे करती माणसं पारखणारा रत्न पारखी, गुणग्राहकता पारखणारा डोळा चिकित्सक, रणधुरंदर योद्धा, हिकमती लढवैया, दुर्जनांचा कर्दनकार, सज्जनांचा कैवारी, चारित्र संपन्न, प्रजाहितदक्ष, व्यसनमुक्त, शेतकऱ्यांचा कैवारी, स्त्री दाक्षिण्य असलेल्या या जाणत्या राजास असंख्य शिवभक्तांतर्फे आणि भीमभक्तांतर्फे या महाडच्या 14 तळ्याच्या प्रांगणामध्ये मानाचा मुजरा. आणि बाबासाहेब म्हणजे आयुष्याचा नवसंजीवनाचा ध्येयवाद म्हणजे बाबासाहेब. पराजयाला
विजयाचा दिलेला आश्वासन म्हणजे बाबासाहेब. नद्याजोड प्रकल्पाची सुरुवात करा म्हणून सांगणारा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे बाबासाहेब. शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा द्या हे हिंदुस्थानाच्या इतिहासात सांगणारा स्त्री आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे परमपूज्य बाबासाहेब. व्यसनमुक्त बाबासाहेब, पर्यावरणवादी बाबासाहेब आणि सगळ्यांची काळजी घेणारा, हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांच्या विरोधात बंड करणारे बाबासाहेब. परंतु धर्माचा द्वेष न करता खऱ्या अर्थानं मानवतेचं बीजारोपण करणारे बाबासाहेब समजून घेऊया. या दोन महापुरुषांच्या विचाराची अंमलबजावणी करूया आणि खऱ्या अर्थानं या देशाला, भारत मातेला सशक्त बनवूया, जातीभेद काढूया, जळमट दूर करूया. झालेला पूर्वजांचा पश्चाताप दग्ध समजणारा हिंदू, आज तुम्हाला समजणारा हिंदू तयार झालाय. त्यांचाही आदर करण्याची भावना तुमच्या मनात निर्माण हो आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा सशक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.